नमस्कार, मी रवींद्र ढवळे, अमरिंद मंडळ दादर या संस्थेचा सहकार्यवाह आणि कला विभाग प्रमुख। आमची ही 74वी वसंत व्याख्यानमाला आहे, जी नाईलाजाने आम्ही वर्षात ऋतूत घेत आहोत। व्याख्यानमालेचे 5वे पुष्प आणि आजच्या मान्यवर वक्त्यांची मी ओळख करून देणार आहे। रसिको हो, आपल्याला सगळ्यांना सध्या चिंता काळजी आहे ती कोरोनाची, पण खरं तर गेली कित्येक वर्षे आपण सगळे त्याहून एका महारोगाला घाबरू नये, किंबहुना असं म्हणत असतो की शत्रूला सुद्धा आजार होऊ नये रे बाबा। तो आजार म्हणजेच कर्करोग अर्थात कॅन्सर। अर्थात समाजात अशीही काही व्यक्तिमत्व आहेत जी या रोगामुळे लोकांना होणाऱ्या त्रासांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, आणि हेच महनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर शुभदा चिपळूणकर हे आजचं आपलं पुष्प गुंफणार आहेत। डॉक्टर शुभदा चिपळूणकर या टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघर विभागाच्या 2013 ते 2018 संचालक होत्या। कर्करोगावरील संशोधनाचा त्यांचा 35 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असून या विषयावरील त्यांचे आजवर 125 शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत। US पेटंट, इंडियन पेटंट अशी पेटंट त्यांच्या नावावर आज आहेत। होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट येथे गेली 32 वर्ष त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। मुंबई युनिव्हर्सिटी आणि होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट यांच्या त्या PhDच्या मार्गदर्शक असून 30 विद्यार्थी आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट करत आहेत। मुंबई युनिव्हर्सिटी, अहमदाबाद, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट यांच्या संचालक मंडळावर त्या कार्यरत आहेत। मुंबई, अहमदाबाद, त्रिवेंद्रम, हंगेरी, इटली, जर्मनी अशा देश विदेशातील पारितोषिकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। 1996 ते 2016 या कालावधीत देश परदेशातील आरोग्य क्षेत्राशी निगडीत अशा 16 विविध संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांची नेमणूक झाली आहे। रसिक प्रेक्षको, याहून बरंच काही डॉक्टर चिपळूणकर यांच्या संबंधी सांगण्यासारखं आहे, पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते मार्गदर्शन आणि त्यांच्या कार्याची माहिती। त्यामुळे आता जास्ती न बोलता आमच्या व्याख्यानमालेसंबंधी थोडं बोलून मी आपली रजा घेतो। कला, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळाच्या कार्याचे प्रतिबिंब या व्याख्यानमालेतही आपल्याला दिसून येईल। पहिले व्याख्यान झाले पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार यांचे। यावर्षीचे शेवटचे व्याख्यान आहे खेळासंबंधी अशा एका स्पर्धेसंबंधी ज्याची उत्सुकता जगातील प्रत्येक देशाला आहे। तसेच माननीय प्राची गुर्जर व यजुवेंद्र महाजन यांची सामाजिक भान असलेली व्याख्याने हा एक तिसरा भाग झाला। शुभदाताई, आमचे प्रेक्षक आपले विचार, मार्गदर्शन यासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे मी आता आपणा सगळ्यांची रजा घेतो। आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी ही नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार। प्रथम मी अमरहिंद कार्यकारी मंडळाचे आभार मानते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं व आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली। आज मी कर्करोग व आपली रोगप्रतिकार शक्ती याविषयी बोलणार आहे, म्हणजेच कॅन्सर आणि इम्युनिटी। आता कॅन्सर उपचार पद्धतीमध्ये इम्युनोथेरपी या उपचार पद्धतीला सध्या खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे। ही उपचार पद्धती ज्यांनी प्रस्थापित केलं की ज्यामुळे ह्या उपचार पद्धतीला महत्त्व मिळालं, त्या 2 शास्त्रज्ञांना 2018 साली नोबेल पुरस्कार देण्यात आला। आज ही उपचार पद्धती कॅन्सर पेशंट्स करता खूप उपयुक्त ठरती आहे। आता इम्युनिटी हा शब्द कोविडमुळे खूपच प्रचलित झाला आहे। टीव्हीवर म्हणजे दूरदर्शनवर आपण रोज बघतो, खूप जाहिराती आहेत, हे काढे घ्या, हे हर्बल कंपाऊंड्स घ्या, याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते। पण इम्युनिटी म्हणजे नक्की काय? ही इम्युनिटी कुठल्या पेशींमुळे निर्माण होते आणि ती कशी वृद्धिंगत करता येईल, किंवा ही रोगप्रतिकार शक्ती कॅन्सर विरुद्ध दुबळी का पडते आणि त्याच्याकरता काही इलाज किंवा उपाय आहेत का,
हे आज आपण जाणून घेऊया. आता मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण कॅन्सर म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. आता शरीरात आपल्या जेव्हा नॉर्मल पेशी वाढत असतात तेव्हा त्या नियंत्रित पद्धतीने वाढतात, म्हणजे त्यांची वाढ होते आणि नंतर त्या वाढायच्या थांबतात. पण कॅन्सर पेशींचं तसं होत नाही. त्या पेशींची अनियंत्रित आणि अमर्यादित अशी वाढ होते. यालाच आपण प्रायमरी ट्यूमर किंवा कॅन्सरची गाठ असं म्हणतो. आता या पेशी वाढतात तेव्हा त्यांना नक्कीच अन्न पुरवठा लागतो आणि तो त्या रक्तवाहिन्यांद्वारे त्यांना मिळतो, म्हणजे त्या स्वतःचं खत पाणी स्वतःच तयार करतात. या प्रोसेसला अँजिओजेनेसिस असं म्हणतात. आता कॅन्सरची गाठ वाढते, पण या पेशींमध्ये डिटॅच होण्याची किंवा निसटण्याची सुद्धा क्रिया होऊ शकते. म्हणजे प्रायमरी ट्यूमर मध्ये वाढणाऱ्या काही पेशी निसटून रक्तवाहिन्यांमार्फत शरीरातल्या दुसऱ्या अवयवांमध्ये जिथे त्यांना सुपीक जमीन मिळेल अशा ठिकाणी जातात, पोहोचतात आणि तिथं त्या रुजतात आणि वाढू लागतात. या प्रक्रियेला मेटास्टेसिस म्हणजे स्प्रेड ऑफ कॅन्सर असं म्हणतात. आता या प्रायमरी ट्यूमर जेव्हा वाढतो तेव्हा तो एकाच ठिकाणी लोकलाइज्ड असतो. पण जेव्हा कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातो तेव्हा या पेशी या मेटास्टेसिस प्रक्रियेतून जाऊ शकतात. आता शरीरातल्या कुठल्या अवयवांमध्ये या पेशी जातात? फुफ्फुसांमध्ये, अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरोमध्ये किंवा यकृतामध्ये या पेशी जाऊन रुजतात, तिथे वाढतात आणि परत स्वतःचा ब्लड सप्लाय स्वतःच तयार करतात. आणि जेव्हा हा कॅन्सर असा पसरतो दुसरीकडे तेव्हा ट्रीटमेंट चॅलेंजिंग असते किंवा ट्रीटमेंट जरा कठीण होऊ शकते. आता कॅन्सर हा नवीन रोग आहे का? तर नाही. कॅन्सरचा उल्लेख आयुर्वेदात म्हणजे चरक संहितेत अर्बुद असा केला गेलेला आहे. पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फारच वेगळं आहे. लॅन्सेट ऑन्कॉलॉजी या सायंटिफिक जर्नलमध्ये मॅलिग्नंट कॅन्सर डायग्नोस्ड इन अ डायनोसॉर फॉर द फर्स्ट टाइम असा एक शोधनिबंध ऑगस्ट 2020 साली प्रसिद्ध झाला. आता याचं महत्व असं आहे की ज्यावेळी पृथ्वी तलावर डायनोसॉर्स होते त्यावर पोल्युशन तर नव्हतं, त्यामुळे पर्यावरण चांगलं होतं. कारण आपण सगळेच जाणतो की पर्यावरण, आहार, आपली जीवनशैली याचा कॅन्सरशी खूपच निगडित असा संबंध आहे, जवळचा संबंध आहे. मग या डायनोसॉरला कॅन्सर का झाला? आता याच्यावरनं असं दिसून येतं की हा दोष जनुकांशी संबंधित आहे. त्यामुळे डायनोसॉरला झालेला जो कॅन्सर आहे तो त्याच्या जीन्स मधल्या किंवा जनुकांमधल्या डिफेक्टमुळे झाला असं म्हणता येईल. कॅन्सर कशामुळे होतो व कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत ती आपण बघूया. अक्युम्युलेटेड डॅमेज टू जीन्स. आपल्या शरीरात जेव्हा नॉर्मल पेशी वाढतात त्या एका नियंत्रित पद्धतीने वाढतात, म्हणजे त्यांची वाढ काही प्रमाणात होते आणि नंतर त्या वाढायच्या थांबतात. आणि हे नियंत्रण तिथे पेशींमध्ये असलेल्या जनुकांमुळे होतं. आता जर या जनुकांमध्ये काही दोष निर्माण झाला, काही डिफेक्ट निर्माण झाला, ज्याला आपण म्युटेशन असं म्हणतो, तर ही जी पेशींची नियंत्रित वाढ आहे ती अनियंत्रित होते आणि त्यामुळे या पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि त्यामुळे कॅन्सरची गाठ होऊ शकते. दुसरं कारण असं आहे म्हणजे एक्सपोजर टू कार्सिनोजन्स. आता कार्सिनोजन्स म्हणजे काय? कार्सिनोजन्स म्हणजे असे केमिकल्स किंवा असे काही पदार्थ
ज्यांचं एक्सपोजर किंवा ज्यांच्याशी संबंध आल्यामुळे किंवा त्यांचं सेवन केल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि याची काही उदाहरणं म्हणजे उत्तम उदाहरणं म्हणजे कीटकनाशके. सध्या पेस्टिसाइड्सचं वापरण्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, त्यामुळे अन्नधान्यातून, पालेभाज्यातून, फळातून आपल्या शरीरात हे पेस्टिसाइड्स येत असतात. तसंच अन्नधान्य टिकवण्याच्या करता जे केमिकल्स वापरले जातात, त्यामुळे त्या केमिकल्समुळे सुद्धा त्या केमिकल्समध्ये काही कार्सिनोजेनिक कंपाऊंड्स असतात आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. फूड कलरिंग एजंट्स, पदार्थ चांगला दिसावा त्याच्याकरता अनेक रंग वापरले जातात. हे रंग म्हणजे काय, अखेर हे केमिकल्सच आहेत आणि त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. आता तंबाखू किंवा दारू यांचं व्यसन. तंबाखू आपल्याकडे वेगळ्या प्रकारे तंबाखूचं सेवन होतं. सिगरेट्स, बिडी, गुटखा हा खाल्ला जातो आणि त्यामुळे तंबाखू चं सेवन होतं या पदार्थांच्या थ्रू. किंवा ज्याला आपण मशेरी किंवा स्मोकलेस टबॅको म्हणतो, या टबॅकोमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कार्सिनोजन्स आहेत. हे टबॅको ची पानं जेव्हा प्रोसेस केली जातात तेव्हा या कार्सिनोजन्सचं प्रमाण किंवा ह्या कॅन्सर कॉझिंग केमिकल्सचं प्रमाण याच्यामध्ये वाढतं आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. आता तंबाखू आणि दारू या दोघांचं जे व्यसन असेल, या दोन्ही गोष्टींचं व्यसन असेल तर ते अधिक घातक ठरू शकतं. लाईफस्टाईल म्हणजे आपली जीवनशैली. सध्याची आपली जीवनशैली फार वेगळी आहे. आपण म्हणतो की सध्याची जीवनशैली हे फास्ट लाईफस्टाईल, अर्बन लाईफस्टाईल फार वेगळी आहे. आपली काम करण्याची पद्धत बदललेली आहे. आपलं आयुष्य साधारणतः सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे गतिहीन आयुष्य असं झालेलं आहे. व्यायामाचा अभाव, स्ट्रेस लेवल्स खूप वाढलेले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. आहाराला पण तितकंच महत्व आहे. जशी जीवनशैली बदलली आहे तसंच आपला आहार पण बदललेला आहे. आता फास्ट फूड कडे आपण आकर्षित झालेलो आहोत. फास्ट फूड बऱ्याच प्रमाणात खाल्लं जातं आणि त्यामुळे समतोल आहार असा घेतला जात नाही. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे पर्यावरण, हा तर अभ्यासाचा एक मोठा विषयच आहे. पोल्युशन वाढतं आहे आणि ह्या पोल्युशन मुळे हवेत येणारे काही घटक ज्याच्यामुळे अनेक व्याधी होतात, म्हणजे स्पेशली रेस्पिरेटरी डिझीज आपण जे म्हणतो, श्वसनाचे रोग ते होतातच. आणि त्यामुळे हा कॉन्स्टंट शरीरावर झालेला जो आघात आहे या केमिकल्समुळे, जी अशुद्ध हवा आपण सारखी घेत असतो, त्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असते. आता एक्सपोजर टू युव्ही लाईट म्हणजे सूर्यकिरणातून येणारे युव्ही लाईट्स किंवा दुसऱ्या प्रकारचे काही रेडिएशन्स, त्याच्यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो. सूर्यातून येणारे युव्ही रेज जे आहेत त्याच्यामुळे मेलनोमा म्हणजे स्किन कॅन्सरचं प्रमाण खूप अधिक आढळतं आणि ते पाश्चात्य देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. व्हायरसेस आणि अदर इन्फेक्शन्स म्हणजे विषाणू व दुसऱ्या काही तऱ्हेचे जीवाणू ज्यामुळे आपल्याला काही इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर व्हायरसेसमध्ये हेपटायटिस व्हायरसेस ज्याच्यामुळे खरं कावीळ होते, त्यात अनेक व्हायरसेसचे टाईप्स आहेत, पण बी आणि सी हे व्हायरसेस किंवा हे विषाणू जे ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे पसरू शकतात. याच्यामुळे लिव्हर पेशींवर ते एकदा शरीरात शिरले की त्या पेशींमध्ये जाऊन बसतात आणि कायमचे राहतात तिकडे. त्याला एक शब्द आम्ही वापरतो म्हणजे इंटिग्रेट. दीज व्हायरसेस इंटिग्रेट इनटू द सेल्युलर DNA आणि त्यामुळे या पेशींवर कॉन्स्टंट आघात होतो त्यांचा आणि अशा पेशंट्सना कॅन्सर होण्याची शक्यता खूप दाट असते.
याच्याकरता लस अवेलेबल आहे, हेपटायटिस बी करता लस अवेलेबल आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पोलिओ, MMR किंवा इतर वॅक्सिन्स लसी घेतो, त्याचप्रमाणे हेपटायटिस बी व्हायरस वॅक्सिन घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक जीवाणू आहे, ज्याच्यामुळे जठराचे काही आजार निर्माण होऊ शकतात. आणि हे इन्फेक्शन खरं इझिली कंट्रोल करता येतं अँटीबायोटिक ट्रीटमेंटने. पण जर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याचं दाट शक्यता आहे. तर ह्या काही महत्वाची कारणं आहेत, ही मी दाखवली आहेत ती काही महत्वाची कारणं आहेत. पण ह्याच्याबरोबर अनेक दुसरी कारणं आहेत, म्हणजे फॅमिलियल कॅन्सर्स, फॅमिलीजमध्ये आढळणारा कॅन्सर. पण त्याविषयी आता आज आपण इथं चर्चा नाही करणार. आता भारतामध्ये कुठल्या प्रकारचे कर्करोग जास्त प्रमाणात आढळतात ही माहिती प्रसिद्ध केली जाते दरवर्षी. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर म्हणजे IARC ही जी संस्था आहे फ्रान्समध्ये, त्यांच्यातर्फे. आणि अर्थात ही सगळी माहिती ते भारतात प्रसिद्ध झालेल्या शोधपत्रिकेवरून ठरवतात. आता स्त्रियांमध्ये आढळणारा सगळ्यात मोठा कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर, त्याच्यानंतर सर्व्हिक्स कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, आणि त्यानंतर येतो मात्र अंडाशयाचा कॅन्सर, आणि नंतर तोंडाचा जो कमी प्रमाणात आहे, आणि आतड्यांचा कॅन्सर. आता हेच जर आपण पुरुषांमध्ये बघितलं तर चित्र अगदी वेगळं आहे. पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर हा सगळ्यात जास्त प्रमाणात आहे, आणि अर्थातच हे तंबाखू, मी म्हटल्याप्रमाणे तंबाखू व दारूच्या सेवनाशी निगडित आहे. नंतर लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर, त्यानंतर जठराचा, त्याच्यानंतर येतो कोलोरेक्टम म्हणजे आतड्यांचा, आणि मग इसोफॅगस म्हणजे अन्ननलिकेचा, आणि बाकी असंख्य अनेक प्रकारचे कॅन्सर्स आहेत जे अदर कॅन्सर्स यामध्ये मोडतात, पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये. आता आपण बघूया की कॅन्सरच्या उपचाराकरता कुठल्या पद्धती उपलब्ध आहेत. पहिलं म्हणजे सर्जरी, शल्यचिकित्सा. याच्यामध्ये कॅन्सरची गाठ ही काढून टाकता येते, सर्जरी करून काढून टाकता येते. दुसरं आहे रेडिएशन. रेडिएशन म्हणजे एक्सरेज किंवा गॅमा रेज किंवा इलेक्ट्रॉन बीम्स, प्रोटॉन बीम्स हे त्या ट्यूमरवर टाकले जातात. याच्या निरनिराळ्या पद्धती उपलब्ध आहेत, आणि ही किरणं बाहेरून टाकली जातात त्या ट्यूमरवर. याच्या मागे सुद्धा खूप शास्त्र आहे, खूप सायन्स इन्व्हॉल्ड आहे, कारण तिथे प्रिसिजन खूप महत्वाचं आहे. ती किरणं फक्त ट्यूमरवर पडली पाहिजेत, आणि नॉर्मल पेशींना नॉर्मल पेशींचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे. तर याला एक्सटर्नल बीम रेडिएशन असं म्हणतात. काही ट्यूमर्स जे जरा डीप सिटेड आहेत त्याच्याकरता काही सुया आत टाकल्या जातात, आणि त्याच्यातून ही किरणं मिळतात, आणि त्याला ब्रॅकीथेरपी असं म्हणतात. आणि ही तिसरी ट्रीटमेंट मॉडॅलिटी जी आहे ती किमोथेरपी, म्हणजे कॅन्सर करता दिली जाणारी औषधं, आणि ही गोळ्यांच्या रूपात पेशंटला घ्यावी लागतात, किंवा ही शिरेवाटे पेशंटला दिली जातात. आता हे किमोथेरपी ह्याचे प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत. त्याला जागतिक ज्या त्या विषयातल्या संस्था आहेत किंवा रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्यांची मान्यता आहे, आणि त्याप्रमाणे हा प्रोटोकॉल फॉलो केला जातो. किमोथेरपेटिक कशी द्यायची त्याकरता, किंवा कुठली किमोथेरपी द्यायची. आता हे झालं सॉलिड ट्यूमर्स करता आपण बोललो. जे रक्तपेशीचे कॅन्सर्स आहेत किंवा ल्युकीमियाज किंवा ज्यांना लिक्विड ट्यूमर्स असं म्हणतात, त्यांना किमोथेरपी तर दिली जाते, काही वेळा रेडिएशन पण वापरलं जातं. पण जास्त करून ह्या प्रोटोकॉल नंतर काही पेशंट्सना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा लागतो. बोन मॅरो म्हणजे काय, तर अस्थिमज्जा आणि हाडातला हा जो गर आहे त्याला मॅरो म्हणतात. जिथून चांगल्या पेशींची म्हणजे इम्युन पेशींची शरीरात उत्पत्ती होते, तिथे तिथलाच कॅन्सर म्हणजे हा सगळा गर, हाडाचा गर हा कॅन्सर पेशीने भरलेला असतो. त्यामुळे ही ट्रीटमेंट देताना आधी त्या पेशी
काढून टाकाव्या लागतात. त्याला मायलो ॲब्लेशन असं म्हणतात. या पेशी काढून टाकायच्या आणि इथं मग नॉर्मल चांगल्या पेशींचा नॉर्मल मॅरो किंवा नॉर्मल माणसाकडून घेतलेला मॅरो इथे आत टाकायचा, म्हणजे तिथून चांगल्या पेशींची परत निर्मिती होईल. आता ही नॉर्मल व्यक्ती कोण असू शकते? त्याला सुद्धा मॅचिंग करावं लागतं. जसं आपण रक्तगटाचं मॅचिंग करतो किंवा किडनी ट्रान्सप्लांटमध्ये जसं मॅचिंग केलं जातं, HLA टायपिंग असं म्हणतात, तसंच टायपिंग इथं करावं लागतं. आणि जर हे मॅचिंग जमलं बरोबर तरच त्या व्यक्तीचा गर कॅन्सरच्या पेशंटला देता येतो. अगदी लहान मुलांपासून पिडियाट्रिक पेशंट्समध्ये आणि मोठ्यांमध्ये सुद्धा ही ट्रीटमेंट मोडॅलिटी काही प्रकारच्या ल्युकेमियाज लिम्फोमाजना वापरली जाते. आता आजचा जो विषय आपण बोलणार आहोत ती म्हणजे इम्युनोथेरपी. आणि ज्यांनी मी म्हटले की एक वेगळीच नवी क्रांती घडून आणली आहे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, ती म्हणजे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे शरीरातील इम्युन पेशींचा उपयोग करणे. आता हे निरनिराळ्या प्रकारे करता येतं, कारण आज शरीरात प्रतिपिंड तयार होतात आणि ह्या इम्युन पेशी बाहेर काढल्या जातात, त्यांच्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि मग त्या पेशंटला दिल्या जातात. म्हणजे ऑटोलॉगस थेरपी म्हणतो याला. त्याच पेशंट्सच्या सेल्स त्यालाच दिल्या जातात. किंवा शरीराच्या बाहेर हे प्रतिपिंड तयार केले जातात आणि मग ते वापरले जातात. तर हे सगळं काय आहे हे आज आपण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इम्युनोथेरपीने काही प्रमाणात कॅन्सर उपचार पद्धतीमध्ये क्रांतीच घडवून आणली आहे. कारण असे कॅन्सर्स जे खूप ॲडव्हान्स्ड आहेत आणि जिथे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीने काम केलं नाहीये, असे कॅन्सर्स सुद्धा या इम्युनोथेरपीला रिस्पॉन्स देतात. आणि हा रिस्पॉन्स त्याला आम्ही रिफ्रॅक्टरी ट्युमर्स म्हणतो, ज्यांनी म्हणजे कुठलीच ट्रीटमेंट यांच्यामध्ये या सगळ्या ट्रीटमेंट्स फेल गेलेल्या आहेत, अशा पेशंट्सना इम्युनोथेरपीमुळे खूप फायदा झालेला आहे. अर्थात हे सगळे मी परत हे नमूद करू इच्छिते की हे सगळ्या कॅन्सर्सना सरसकट लागू नाहीये. त्याच्यात काही कॅन्सरचे काही सबटाईप्स आहेत जिथे ही थेरपी खूप उपयुक्त ठरते. आता मी मागे सांगितल्याप्रमाणे जिम ॲलिसन आणि तसुको होन्जो या दोघांना या डिस्कव्हरी या संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार 2018 मध्ये देण्यात आला. आता याची सगळ्या किमोथेरपी म्हणा किंवा कॅन्सरची कुठली थेरपी ही कॅन्सर पेशींना टार्गेट करते, म्हणजे त्या कॅन्सर पेशींना अटॅक करते. पण ही उपचार पद्धती इम्युनोथेरपी म्हणजे त्यांनी जे दाखवून दिलं की हे कॅन्सरवर टार्गेट करतातच, कॅन्सरना इनडायरेक्टली कॅन्सर पेशी टार्गेट होतात, पण आधी हे ज्याच्यावरचे जे रेणू आहेत ते इम्युन पेशींवर आहेत आणि ह्याच्या विरुद्ध प्रतिपिंड तयार करून या अँटीबॉडीज या रेणूंवर जाऊन चिकटतात आणि त्यामुळे कॅन्सर आपली इम्युन सिस्टम जी आहे ती कॅन्सर विरुद्ध अधिक सक्षमपणे काम करू शकते. आता आपल्या इम्युन सिस्टमची थोडक्यात माहिती करून घेऊया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण रक्ताची परीक्षा करतो, रक्त तपासणी करतो, तेव्हा कंप्लीट ब्लड काउंट असा रिपोर्ट सगळ्यांनीच बघितला असेल. आता त्याच्यामध्ये ल्युकोसाइट्स म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स याचा रिपोर्ट येतो. आता या व्हाईट ब्लड सेल्स ज्या रक्तात असतात त्यात अनेक प्रकारच्या पेशी असतात, मोनोसाइट्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, लिम्फोसाइट्स आणि न्यूट्रोफिल्स. आता या सगळ्या पेशींची रोगप्रतिकार शक्ती करता यांचं फार महत्व आहे या सगळ्या पेशींचं. त्यात आज मी आपल्याला लिम्फोसाइट्स या पेशींविषयी माहिती देणार आहे, कारण कॅन्सर विरोधी लढा देण्यात यांचा खूप मोठा वाटा आहे. आता या लिम्फोसाइट्स यांचे सुद्धा अनेक सबसेट्स आहेत. त्यापैकी 2 मुख्य सबसेट्स म्हणजे टी पेशी आणि बी पेशी. आता टी पेशी म्हणजे नक्की काय आणि टी पेशी का म्हटलं जातं, यांना टी सेल्स असं का म्हटलं जातं? या टी सेल्स म्हणजे ज्या थायमस ग्लँडमधून येतात, शरीरात जो
थायमस नावाची जी ग्रंथी आहे तिथून ज्यांची उत्पत्ती होते त्या टी पेशी, आणि बी पेशी ज्या आहेत त्या बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जेतून तयार होतात. आता टी पेशींमध्ये मी म्हटल्याप्रमाणे अनेक निर्णय प्रकार आहेत. त्यांना अशा काही सिग्नेचर्स दिले गेलेली आहेत, म्हणजे CD4, CD8, आणि त्यांची कार्यही वेगवेगळी आहेत. आता मी त्या खोलात जाणार नाहीये, पण या टी पेशींमध्ये CD8 ज्या पेशी आहेत त्यांचं कॅन्सर विरोधी लढा देण्यात खूप मोठा सहभाग आहे. बी पेशी ज्या आहेत, बी सेल्स, त्या प्रतिपिंड तयार करतात किंवा अँटीबॉडीज तयार करतात. आणि मला खात्री आहे आज सगळ्यांनाच अँटीबॉडी हा शब्द पण माहिती झाला आहे कोविडमुळे. तर शरीरात कुठलंही प्रतिजन आलं किंवा अँटीजन आलं की त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करण्याचं काम बी पेशी करतात. आता आपण यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया, म्हणजे आजचा हा विषय कळायला सोपा. आता या सगळ्या ज्या पेशी आहेत त्यांच्या मी म्हटल्याप्रमाणे अनेक दुसऱ्या पेशी त्यांचा सहभाग आहे रोगप्रतिकार शक्ती शरीरात निर्माण करण्यामध्ये, आणि त्यांचे 2 ग्रुप्स केले गेलेत. एक यांना म्हणतात इनेट इम्युनिटी, म्हणजे वी आर बॉर्न विथ दिस इम्युनिटी, आणि दुसरी ही अडॅप्टिव्ह, म्हणजे जी आपल्या शरीरात नंतर तयार होते अशी इम्युनिटी. ह्या ज्या पेशी आहेत, तुम्हाला आधीची स्लाइड जर लक्षात असेल तर त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेझोफिल्स, मॅक्रोफेजेस असे ज्या म्हटल्या होत्या, मोनोसाइट्स, या सगळ्या इनेट इम्युनिटी करता खूप उपयोगाच्या आहेत. म्हणजे काय, यांचं लोकेशन, या पेशींचं लोकेशन शरीराच्या म्युकोझल लाइनिंग्स मध्ये असतं. म्हणजे आपला नेझल म्युकोझा किंवा इंटेस्टिनल म्युकोझा, गट म्युकोझा, म्हणजे आपल्या शरीरात जिथे जिथे विषाणू किंवा जीवाणूंची एंट्री होऊ शकते तिथे ह्या पेशी हजर असतात त्यांचा संहार करण्याकरता. आणि टी पेशी म्हणजे मी मगाशी तुम्हाला CD4 आणि CD8 अशा टी सेल्स सांगितल्या आणि बी सेल्स सांगितल्या, त्या अडॅप्टिव्ह इम्युनिटी निर्माण करतात. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात जीवाणू किंवा विषाणू येतो तेव्हा त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी ह्या सज्ज होतात. पण या टी पेशींना स्वतःच त्या एकट्या काम करू शकत नाहीत, त्यांना एका दुसऱ्या पेशीची गरज असते. बी पेशी मात्र हे काम स्वतःच करू शकतात. त्या प्रतिपिंड तयार करतात, अँटीबॉडीज तयार करतात, आणि या टिपिकल वाय शेप्ड असतात अँटीबॉडीज. या अँटीबॉडीज जाऊन प्रतिजनाला चिकटतात, म्हणजे अँटीजनला चिकटतात आणि त्या सेल्सवर अटॅक करू शकतात. टी पेशी मात्र मी म्हटल्याप्रमाणे त्यांना एका दुसऱ्या पेशीची गरज लागते, आणि त्या पेशीला आपण अँटीजन प्रेझेंटिंग सेल म्हणतो. म्हणजे अमिबाचंच उदाहरण घ्या. ज्याप्रमाणे अमिबा एखादा पदार्थ गिळतो तसेच या मॅक्रोफेजेस आलेलं कुठलंही प्रोटीन किंवा व्हायरस किंवा बॅक्टेरिया याला आपल्या आत घेतं, त्यांचं पार त्याचं तुकडे करून टाकतं त्या विषाणूचे, आणि मग ते टी पेशींना ते प्रतिजन प्रेझेंट करतं. म्हणजे त्या प्रोसेसिंगचा जो प्रकार आहे तर त्या जीवाणूचा किंवा विषाणूचा या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स करतात, आणि मग त्या टी पेशींना तो पदार्थ किंवा ते पेप्टाइड म्हणतो आम्ही त्याला, ते प्रेझेंट करतात. मग टी पेशी जागृत होऊ शकतात. बी पेशींचा उलट आहे, त्या डायरेक्टली प्रतिपिंड तयार करून कुठल्याही जीवाणू किंवा विषाणू किंवा कॅन्सर पेशीवर अटॅक करू शकतात. हा या दोघांमधला मुख्य फरक आहे. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बी पेशींचं उदाहरण, बी पेशी किंवा प्लाझ्मा सेल्स ह्या हे प्रतिपिंड शरीरात तयार करतात. म्हणजे तुमच्या शरीरात एखादा व्हायरस आला किंवा एखादा जीवाणू आला तर त्याच्या विरुद्ध लढा द्यायला हे प्रतिपिंड निर्माण होतात. आणि माझ्या डोळ्यापुढे आता एक असं मिसाईल्स हेच उदाहरण येऊ शकतं. एखादा मिसाईल सोडला जातो टार्गेट हिट करण्याकरता किंवा टार्गेट अटॅक करण्याकरता, त्याप्रमाणे हा जीवाणू किंवा विषाणू अटॅक करण्याकरता बी पेशी हे प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज सोडतात. आणि तुम्ही SARS-CoV-2 किंवा म्हणजे कोविडच्या बाबतीत ऐकलं असेल की अँटीबॉडीज ह्या आपण रक्तामध्ये त्या मोजू शकतो, क्वांटिटेट करू शकतो. कारण त्या अँटीबॉडीज ज्याला SARS-CoV-2 झालाय किंवा ज्यांनी वॅक्सिन घेतलं याच्यामध्ये हे प्रतिपिंड
तयार होऊ शकतात व्हायरसच्या अगेन्स्ट. आणि याचं फार मोठं काम आहे, कारण हे या व्हायरस इन्फेक्ट झालेल्या सेल्सचा नाश करू शकतात आणि आपली इम्युनिटी त्यामुळे जास्त चांगली राहते. आता टी पेशींचंच उदाहरण, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बी पेशींचा अटॅक प्रतिपिंडाद्वारे डायरेक्ट असतो. टी पेशींना दुसऱ्या कुठल्या पेशींची मदत लागते आणि त्याला आपण अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स असं म्हणतो. म्हणजे इथं दाखवल्याप्रमाणे जर आपल्या शरीरात फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस किंवा कुठलाही फॉरेन पदार्थ आला तर पहिल्यांदा ह्या अमिबा सदृश दिसणाऱ्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स त्याला गिळंकृत करतात. त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाचे आत प्रोसेसिंग केलं जातं, म्हणजे तुकडे निर्माण केले जातात आणि ते टी पेशींपुढे त्याचं प्रेझेंटेशन होतं, म्हणजे त्या टी पेशींपुढे त्या दाखवल्या जातात. तरच टी पेशी जागृत होऊ शकतात. टी पेशींमध्ये डायरेक्टली बॅक्टेरिया, व्हायरस किंवा कुठलंही प्रतिजन बघण्याची क्षमता नाहीये. त्यांना या पेशीची अत्यंत मदत लागते आणि असं झालं तरच व्हायरस किंवा कुठलाही बॅक्टेरिया याच्या विरुद्ध या पेशी लढा देऊ शकतात. आता हे मी तुम्हाला सांगते, हे जनरल कुठल्याही रोगाविरुद्ध कशी प्रतिकार शक्ती निर्माण होते याच्या बद्दल आहे, म्हणजे बी पेशी कशा बिहेव करतात किंवा टी पेशी कशा बिहेव करतात याच्याबद्दल. पण कॅन्सरच्या बाबतीत काय होतं हे आपण थोडक्यात बघून घेऊया. मी तुम्हाला सांगितलं की टी पेशींचा कॅन्सर पेशी विरुद्ध लढा देण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. आता या चित्रात दाखवल्याप्रमाणे या मोठ्या ज्या आहेत त्या कॅन्सर पेशी आहेत आणि त्यांना चिकटलेल्या या सगळ्या टी पेशी आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा टी पेशी जागृत होतात शरीरामध्ये तेव्हा त्या कॅन्सर पेशींना जाऊन चिकटू शकतात आणि त्या टी पेशींमध्ये असे काही द्रव पदार्थ आहेत की ते बाहेर टाकल्यामुळे कॅन्सर पेशींचा संपूर्णपणे नाश होऊ शकतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की CD8 नावाच्या ह्या पेशी आहेत आणि CD8 आणि अँटी ट्युमर इम्युनिटी याच्यावर खूप शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत आणि ह्या पेशींची कॅन्सर विरुद्ध लढा देण्याची शक्ती आपण कशी काय वृद्धिंगत करू शकतो याच्यावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत आणि आज याच्यावर खूप लक्ष केंद्रित केलं जात आहे की या पेशींचा कसा कॅन्सर विरोधी लढा देण्यात उपयोग करता येईल. आता या CD4 किंवा CD8 पेशी या फक्त रक्तातच असतात का, तर नाही. या रक्ताद्वारे सगळीकडे जाऊ शकतात. आपल्या सगळ्या ऑर्गन्समध्ये, अवयवांमध्ये या इम्युन सेल्स जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या शरीरात कॅन्सरची वाढ होतीये, कॅन्सरच्या पेशी वाढतायत आणि मी म्हटलं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कॅन्सरच्या पेशी आपला रक्तपुरवठा स्वतःच तयार करतात. या रक्तवाहिन्यांद्वारे सुद्धा या पेशी, आपल्या इम्युन पेशी कॅन्सरच्या वाढणाऱ्या गाठीमध्ये जाऊ शकतात. आता ह्याच्यावर खूप काही माहिती मिळू शकते. आता या चित्रात दाखवल्याप्रमाणे जो तुम्हाला ब्राऊन कलर दिसतो आहे एका ह्याच्यात, त्या म्हणजे या पेशींना ओळखण्याची क्रिया, या इम्युन पेशींना. तर काही ट्युमर सेल्स आहेत, हे असे ट्युमर्स आहेत किंवा कॅन्सर्स आहेत त्याच्यामध्ये या पेशी खूप प्रमाणात आढळतात आणि काही कॅन्सर्स असे आहेत ज्यांच्यामध्ये फार कमी प्रमाणात या पेशी आढळतात. ज्यांच्यामध्ये खूप प्रमाणात या पेशी हजर आहेत किंवा इम्युन सेल्स आहेत त्यांना मी हॉट ट्युमर्स असं म्हणतो आणि ज्याच्यात फार कमी प्रमाणात ते आहेत त्याला कोल्ड ट्युमर्स असं म्हटलं जातं. याचं महत्त्व काय? आता ज्या कॅन्सर्समध्ये या पेशी बऱ्याच प्रमाणात आढळतात त्यांचा इम्युनोथेरपीशी रिस्पॉन्स पण चांगला असतो, म्हणजे इम्युनोथेरपी ट्रीटमेंटला या चांगल्या प्रमाणे प्रतिसाद देऊ शकतात. आणि आता शास्त्रज्ञांपुढे हाच एक मोठा प्रश्न आहे की या कोल्ड ट्युमर्सचं रूपांतर हॉट ट्युमर्समध्ये कसं करता येईल. आणि उदाहरण द्यायला जायचं तर पॅनक्रियाटिक कॅन्सर, स्वादुपिंडाचे जे कॅन्सर्स आहेत ते कोल्ड ट्युमर्स आहेत, त्यांच्यामध्ये इम्युन सेल्स फार कमी प्रमाणात आढळतात. वाईल हेड अँड नेक ट्युमर्स म्हणजे ओरल कॅन्सर्स किंवा रिनल सेल कॅन्सर्स म्हणजे किडनी कॅन्सर किंवा लंग कॅन्सर्स याच्यामध्ये या इम्युन पेशी बऱ्याच प्रमाणात आढळतात. आणि ज्या प्रमाणात ह्या पेशी या ट्युमर्समध्ये हजर असतात ह्याच्यावरनं कळू शकतं की हे पेशंट्स
इम्युनोथेरपीला कसे रिस्पॉन्ड करतील किंवा कसा इम्युनोथेरपीला कसा प्रतिसाद देतील. आता ट्युमर व त्या वाढणाऱ्या ट्युमरच्या भोवती असलेल्या इम्युन पेशी, ज्याला आपण ट्युमर मायक्रो एन्व्हायरमेंट असं म्हणतो, याचं महत्व काय आहे. एकतर वाढणाऱ्या कॅन्सर बरोबर काही ट्युमर्समध्ये मी म्हटल्याप्रमाणे इम्युन पेशी आत येतात. त्यात टी लिम्फोसाइट्स, बी लिम्फोसाइट्स, NK सेल्स, म्हणजे कॅन्सर विरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या इम्युन पेशी तिथे हजर असतात. त्याचप्रमाणे इम्युन सप्रेसिव्ह सेल्स नावाच्या काही पेशी आहेत, ज्या आपली इम्युनिटी किंवा आपली प्रतिकार शक्ती कमी करू शकतात. अशा पण पेशी आहेत. त्यांना रेग्युलेटरी टी सेल्स म्हणतो किंवा मायलाइट डिराइव्ड सप्रेसर सेल्स, ट्युमर असोसिएटेड मॅक्रोफेजेस, या सगळ्या पेशी सुद्धा तिथे हजर असतात. म्हणजे हा ऑर्केस्ट्राच आहे असं समजा ना. चांगल्या आणि वाईट पेशी आणि कॅन्सर पेशी सगळ्या एकत्र आहेत आणि ह्या एकमेकांशी संवाद साधत असतात. हा संवाद ते काही द्रव पदार्थ टाकून करतात. त्याला सायटोकाइन्स किंवा किमोकाइन्स असं म्हटलं जातं. आता ह्या असलेल्या इम्युन पेशी ज्या वाढणाऱ्या कॅन्सरच्या अवतीभोवती आहेत किंवा कॅन्सरच्या आत आहेत, या पेशी एक्झॅक्टली कुठे आहेत, कुठे त्यांचं लोकेशन आहे, याला खूप महत्व आहे. म्हणजे ह्या ट्युमरच्या कोरला आहेत, कॅन्सरच्या सेंटरला आहे का ट्युमर मार्जिन, म्हणजे वाढणारा जो ट्युमर आहे त्याच्या मार्जिनला आहेत, याच्यावरून खूप काही निष्कर्ष निघू शकतात. आणि यालाच इम्युन कॉन्टेक्स्चर ऑफ ह्युमन ट्युमर्स असं म्हटलं जातं. आता कुठल्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये, म्हणजे जे ऑन्कोपॅथॉलॉजी करतात अशा लॅब्समध्ये, या पेशींचं लोकेशन आणि कॅन्सर पेशींचं लोकेशन हे नीट बघता येतं. आणि ह्याच्यावरनं काही निष्कर्ष काढले गेले आहेत. आणि मागे म्हटल्याप्रमाणे CD8 पेशी व त्यांचं लोकेशन कुठे आहे याच्यावरनं कसा प्रतिसाद देतील हे ट्युमर्स इम्युनोथेरपीला, हे नक्की कळू शकतं. कॅन्सर पेशी व इम्युन पेशी ह्या एकमेकांसमोर त्या ट्युमर मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये किंवा वाढणाऱ्या ट्युमरमध्ये आहेत. म्हणजे हा एक प्रकारचा सामनाच आहे. दोन बलाढ्य शक्ती एकमेकांसमोर आलेल्या आहेत. आणि म्हणून या कार्टूनमध्ये दाखवल्याप्रमाणे सुमो रेसलर्स, म्हणजे जपानमध्ये हा खेळ खूप प्रसिद्ध आहे. यात हे दोन बलाढ्य सुमो रेसलर्स आहेत जे एकमेकांपुढे पेच टाकत आहेत. आणि तसंच समजा की एक ट्युमर पेशी आहे आणि इम्युन पेशी आहे. आपला प्रतिस्पर्धी कुठली स्ट्रॅटेजी वापरणार आहे त्याप्रमाणे आपण आपला पवित्रा बदलायचा किंवा त्याची स्ट्रॅटेजी ओळखून त्याच्यावर मात करायची. हे असंच घडत असतं कॅन्सर आणि इम्युन सेल्स यामध्ये. कॅन्सर पेशींचं एकच धोरण आहे की इम्युन पेशींनी त्यांना ओळखू नये. म्हणजे इम्युन पेशींपासून कॅन्सर पेशींना स्वतःचा बचाव करायचा असतो. आणि इथे दाखवल्याप्रमाणे जर चेहऱ्यावर आपण मास्क घातला किंवा हे जे चेहऱ्यावर मास्क घातले जातात, त्यामुळे त्या मास्क मागे व्यक्ती कोण आहे ती पटकन ओळखता येत नाही. सध्या आपण कोविडमुळे बघतो की एखाद्या आपल्या ओळखीची व्यक्ती सुद्धा समोरून आली आणि मास्क घातला असेल आणि असे हे गॉगल्स घातले असतील तर नक्कीच ओळखू येणार नाही. हेच काहीसं धोरण कॅन्सर पेशी वापरतात. इम्युन पेशींसमोर येताना ते निरनिराळी रूप धारण करतात. त्यामुळे इम्युन सिस्टम सॉर्ट ऑफ कन्फ्युज्ड असते. त्यांना कळत नाही नक्की हल्ला कुठे करायचा आणि ह्या कॅन्सर पेशींना कसं ओळखायचं. आणि ही शास्त्रीय कारणं आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघू. कॅन्सर पेशी इम्युन पेशीचा हल्ला टाळण्याकरता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं रूपच बदलतात. कॅन्सर पेशींमध्ये असणारे अनेक रेणू, ज्यामुळे टी पेशींना त्यांची ओळख पटू शकते, ते रेणूच ते बदलून टाकतात. म्हणजे कॅन्सर पेशींच्या बाहेरच्या आवरणावर ते हजर असायला पाहिजेत, तरच टी पेशींना त्यांची ओळख पटू शकते. आता हेच मॉलिक्युल्स कॅन्सर पेशी
आत घेऊन टाकतात, म्हणजे ते बाहेर दिसतच नाही टी पेशींना. तर जर ओळख पटली नाही तर टी पेशी हल्ला कसा चढवतील. आणि या मॉलिक्युल्सना MHC म्हणजे मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स असं म्हणतात. आता ट्युमर पेशींवर हे न दिसल्यामुळे इम्युन पेशी कन्फ्यूज होतात, त्यांना कळत नाही एक्झॅक्टली हल्ला चढवायचा आणि कुणावर चढवायचा. कारण हे मॉलिक्युलच नाही तर कॅन्सर पेशींची ओळखच त्यांना पटत नाही. आता दुसरी एक नीती कॅन्सर पेशी वापरतात, म्हणजे स्वतः इम्युनोसप्रेसिव्ह फॅक्टर्स बाहेर टाकतात. म्हणजे असे काही द्रव पदार्थ की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या इम्युन पेशींस निष्क्रिय होऊन जातात. आणि हे फॅक्टर्स आता माहीत झाले, ते कुठले आहेत ते पण कळतंय. त्याच्या विरुद्ध प्रतिपिंड तयार केली जात आहेत आणि त्याची अनेक नावं आहेत. उदाहरण द्यायचं म्हणजे TGF बेटा, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर बीटा, किंवा आयडो म्हटलं जातं, इंडोलामिन डायऑक्सिजनेज, असे अनेक प्रकारचे द्रवपदार्थ ट्युमर पेशी बाहेर टाकत असतात. मी म्हटलं त्याप्रमाणे जशा आपल्याला कॅन्सर पेशी विरुद्ध किंवा प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशी आहेत, तसंच प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या पण काही पेशी आहेत, त्यांना इम्युनोसप्रेसिव्ह सेल्स असं म्हणतात. आणि मी त्याचा शरीरात उपयोग काय हे मी आपल्याला समजावून नंतर सांगेन. पण या ज्या इम्युन सप्रेसिव्ह सेल्स आहेत, या इम्युन सप्रेसिव्ह सेल्स रक्तात असतातच. कॅन्सर पेशी त्यांना आपल्याकडे आमंत्रित करतात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या पेशी एकमेकांशी संवाद साधतच असतात. त्या किमोकाइन्सद्वारे, त्या रेणूंद्वारे या पेशी म्हणजे इम्युन सप्रेसिव्ह सेल्स ट्युमर्सच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे स्वतःला बलवान बनवण्याकरता कॅन्सरच्या पेशी इतर पेशींना सुद्धा निमंत्रित करतात मदत करण्याकरता. आणि असे मी तुम्हाला खूप सोप्या शब्दात हे सांगितलंय, पण हे सगळं अत्यंत कॉम्प्लेक्स आहे आणि खूप नवीन धोरणं ज्या कॅन्सर पेशी वापरतात ते आता लक्षात येऊ लागल्यात. आणि ती धोरणं कळल्यावरच आपल्याला त्याच्या विरुद्ध काही करता येईल किंवा कॅन्सर विरुद्ध नवीन औषधांची निर्मिती होऊ शकेल. इम्युन पेशींचा हल्ला परतवण्याकरता कॅन्सर पेशी काय धोरण अवलंबतात किंवा कुठली रणनीती वापरतात हे पण बघितलं. आता हेच बघूया की इम्युन सिस्टम हे आव्हान कसं स्वीकारते आणि इम्युनोथेरपीचा कॅन्सरशी लढा देण्यात कसा उगम झाला व त्याच्या इतिहासाविषयी थोडंसं. सर विलियम ब्रॅडली कोली नावाचा सर्जन आणि शास्त्रज्ञ 1890 साली त्यांनी अमेरिकेत प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याचं स्पेशलायझेशन होतं ट्रीटिंग बोन ट्युमर्स म्हणजे हाडाचे कॅन्सर, ज्याला सार्कोमा असं म्हटलं जातं. आता विलियम कोली त्यावेळी एका 17 वर्षाच्या मुलीला, जिला बोन कॅन्सर झाला होता, तिला ट्रीट करत होता आणि ती मुलगी वाचू शकली नाही, कारण मेटास्टसिस म्हणजे कॅन्सर पेशी शरीरात इतर जागी पसरल्या व तिचा मृत्यू झाला. विलियम कोलीला फार ह्याच्यामुळे तो खूप त्याला हे वाईट वाटलं. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं की कॅन्सर करता मी उपचार पद्धती नक्की शोधून काढीन. काही दिवसांनी दुसऱ्या एका पेशंटला ट्रीट करत असताना त्याच्या अशा लक्षात आलं की त्या पेशंटचा जो ट्युमर होता तो स्पॉन्टेनियसली म्हणजे अचानकपणे रिग्रेस झाला, म्हणजे कमी झाला. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की या पेशंटला एक प्रकारचं स्किन इन्फेक्शन झालं होतं. विलियम कोलीनी हे लक्षात ठेवलं. तो पेशंट निघूनही गेला, पण विलियम कोलीनी त्याचा मागोवा घेतला, फॉलोअप घेतला आणि त्याला कळलं की या पेशंटचा ट्युमर पूर्णपणे निघून गेला आहे शरीरात. मग त्याला असं वाटलं की इन्फेक्शन आणि कॅन्सर यांचा काहीतरी जवळचा संबंध असावा. आणि तसे काही त्या काळात थोडेसे शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध झाले होते. विलियम कोलीने या स्किन इन्फेक्शन्स पासून जे जीवाणू होतात ते कल्चर केले. तर हे 2 प्रकारचे आहेत. स्ट्रेप्टोकोकस पायोजीन्स दाखवल्याप्रमाणे या चित्रात स्ट्रेप्टोकोकस पायोजीन्स आणि झराशिया मार्ससन्स. विलियम कोलीनी याच्यापासून एक टॉक्सिन, ज्याला कोलीस टॉक्सिन असं म्हटलं गेलं,
म्हणजे बेसिकली या जीवाणूंची वाढ करायची शरीराबाहेर आणि त्यांचा एक प्रकारचा एक्स्ट्रॅक्ट तयार करायचा, जो पेशंटना त्यांनी द्यायला सुरुवात केली. अनेक पेशंट्सना त्यांनी ही उपचार पद्धती वापरली आणि त्यापैकी काही पेशंट्स पूर्णपणे बरेही झाले. पण अमेरिकन कॅन्सर सोसायटीनी या संशोधनाकडे फारसं लक्ष दिलं नाही त्या काळात, आणि इनफॅक्ट त्यांनी ही स्टडी इनकन्सिस्टंट आणि पुअरली डॉक्युमेंटेड आहे असं म्हणून विलियम कोलीला हे प्रॅक्टिस करायला मान्यता दिली नाही. त्याच सुमारास म्हणजे 1890च्या पुढे रेडिओथेरपी प्रचलित होऊ लागली होती आणि रेडिएशनमुळे कॅन्सर ट्रीटमेंट होऊ शकते हे लोकांना पटू लागलं होतं. आणि त्या सुमारास विलियम कोलीचं टॉक्सिन हे इतिहासात मागे पडलं आणि रेडिएशन थेरपी पुढे आली. हा थोडक्यात इतिहास आहे इम्युनोथेरपीचा. आज हेच कोलीस टॉक्सिन याच्यावर अनेक क्लिनिकल ट्रायल्स होत आहेत आणि त्याचा अभ्यास आजही आता सध्या सुरू झालेला आहे. एक मात्र नक्की झालं की विलियम कोलीच्या संशोधनामुळे कॅन्सर विरुद्ध रोगप्रतिकार शक्ती याच्याकडे लक्ष केंद्रित झालं लोकांचं. 1893 साली विलियम कोलीनी सुरुवात केली कॅन्सर पेशंट्सना ट्रीटमेंट द्यायला, आणि त्याचं असं ठाम म्हणणं होतं की हे जे घडतंय, जे ट्युमर्स नाहीसे होत आहेत, हे बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियल एक्स्ट्रॅक्ट्स दिल्यानंतर हे इम्युन सिस्टमद्वारे घडतं आहे, म्हणजे इम्युन सिस्टम जागृत होती आहे. 1893 नंतर अनेक महत्वाचे संशोधन घडलं. ट्युमर इम्युनॉलॉजीमध्ये हे महत्वाचे माइलस्टोन्स आहेत. आणि अखेर 1997 आणि 2010 इतका वेळ लागला इम्युनोथेरपी पुढे यायला. म्हणजे 1997 मध्ये पहिली मोनोक्लोनल अँटीबॉडी बाहेर आली कॅन्सर ट्रीटमेंट करता, म्हणजे अवेलेबल झाली लोकांना. आणि 2010 साली कॅन्सरचं वॅक्सिन किंवा लस ही शोधून काढण्यात आली. आता पुढे त्याचं काय झालं ह्याचा आढावा आपण नंतर थोडक्यात घेऊया. आता इम्युनोथेरपी म्हणजे आपल्या इम्युन पेशींचा कॅन्सर विरोधी लढा देण्यात त्यांना कसं सज्ज करायचं याचे अनेक प्रकार आहेत आणि त्याचं मी तुम्हाला थोडक्यात वर्णन करणार आहे. पहिला आहे नॉन स्पेसिफिक इम्युनोथेरपीज, म्हणजे आपल्या इम्युन पेशी अनेक प्रकारे उत्तेजित होऊ शकतात आणि या नॉन स्पेसिफिक इम्युनिटीज निळ्या प्रकारे त्यांना असं जागृत करता येतं या इम्युन पेशींना. एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे BCG. आता तुम्ही BCG हे सगळ्यांनाच माहिती आहे. याचा उपयोग हे व्हॅक्सिन्स आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे ट्युबरक्युलोसिस करता, म्हणजे TB करता लहानपणी हे व्हॅक्सिन मुलांना दिलं जातं. आता याच BCGचा उपयोग कॅन्सर करता पण करता येतो आणि कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. BCG हे आपण जेव्हा TB करता घेतो तेव्हा ते इंट्रामस्क्युलर म्हणजे दंडातून आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे. मूत्राशयाचा ज्यांना कॅन्सर होतो म्हणजे ब्लॅडर कॅन्सर यांच्यामध्ये BCGचा खूप चांगला उपयोग दिसतो आणि त्याला तिथे ते मूत्राशयामध्ये BCG हे इन्स्टिल केलं जातं, म्हणजे त्याचं सारखं त्याचं इन्फ्युजन ब्लॅडर मध्ये दिलं जातं आणि असं दिसून आलंय की पेशंट खूप चांगल्या तऱ्हेने याला प्रतिसाद देतात या ट्रीटमेंटला. म्हणजे हे एक प्रकारचं कोलिस टॉक्सिनशी सारखं असणारं ही एक ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे. म्हणजे बॅक्टेरियाचा उपयोग करणं, BCG सारखे बॅक्टेरिया यांचा उपयोग करून करायचा कॅन्सर ट्रीटमेंट करता. आता याचाही अभ्यास खूप झालेला आहे. पेशंट्स का बरे येतात, कारण ब्लॅडरमध्ये म्हणजे युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशयात असलेले तिथे सुद्धा इम्युन पेशी असतात, त्या कशा जागृत होतात व त्या ट्युमरवर हल्ला चढवू शकतात.
हे एक अतिशय चांगलं उदाहरण आहे नॉन स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स. कारण बीसीजी आणि कॅन्सरची पेशी यांचा तसा संबंध नाहीये, किंवा ते प्रतिजन कॅन्सरच्या पेशींवर असलेलं अँटीजन किंवा प्रतिजन ते त्याचं साधर्म्य बीसीजीशी नाहीये. पण तरीही बीसीजी इनडायरेक्टली आपल्या इम्युन पेशींना उत्तेजित करू शकतं आणि म्हणून ब्लॅडर कॅन्सरवर याचा खूप चांगला उपयोग होतो. दुसरं आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे बेसिकली प्रतिपिंड. म्हणजे बी पेशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बी पेशी या अँटीबॉडीज तयार करतात, ज्या गायडेड मिसाईल्स असतात. कारण त्या प्रतिपिंडांवर असलेलं ज्याला आम्ही फॅब म्हणतो किंवा फॅब फ्रॅगमेंट्स, त्यांच्यामध्ये प्रतिजनांना चिकटण्याची शक्ती असते. आता हे कॅन्सर विरुद्ध जे ही प्रतिपिंड असली तर फक्त हे कॅन्सर पेशींना चिकटतील, दुसरे कुठेही जाणार नाहीत. तर ह्यांचा उपयोग दोन प्रकारे होतो. कारण हे मिसाईल आहे, गायडेड मिसाईल आहे, म्हणजे फक्त कॅन्सर पेशींनाच जाणार. त्यामुळे ह्यांचा उपयोग या प्रतिपिंडांचा किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा उपयोग कॅन्सर डायग्नोसिस म्हणजे कॅन्सरचं निदान करण्याकरता पण होऊ शकतो. आणि या प्रतिपिंडांना तुम्ही जर ड्रग चिकटवलात किंवा कॉन्ज्युगेट केला तसं मी म्हणतो, तर कॅन्सरच्या पेशींना मारण्याकरता पण त्याचा उपयोग, थेरपी करताही उपयोग होतो. म्हणजे डायग्नोसिस करता पण, निदान करण्याकरता पण आणि थेरपी करता मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे एका पेशीपासून निर्माण झालेली ही प्रतिपिंड, एका क्लोन पासून तयार झालेली प्रतिपिंड यांचा खूप उपयोग आहे. आणि आज क्लिनिक्समध्ये कॅन्सर डायग्नोसिस करता आणि थेरपी करता बऱ्याच प्रमाणात हे या मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरल्या जातात. तिसरं आहे म्हणजे वॅक्सिन्स, म्हणजे लसीकरण. आता आपल्या शरीरात जेव्हा एखादा जीवाणू किंवा विषाणू येतो आपल्याला त्याची प्रतिजन काय आहेत, त्याच्यामध्ये असलेले कुठले प्रोटीन्स पेप्टाइड्स आहेत हे माहिती असतं. त्यामुळे लस करणं सोपं जातं. परत उदाहरण मी कोविडचंच देते. कोविडच्या करता लस फार थोड्या वेळात तयार झाली. कारण आपल्याला माहिती आहे की कोविड या विषाणूचं जे स्पाइक प्रोटीन आहे ते कसं आहे, त्याचं कम्प्लीट सिक्वेन्स, प्रोटीन सिक्वेन्स, अमायनो ऍसिड सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट लस तयार करणं फार सोपं गेलं. आता कॅन्सरच्या बाबतीत ही गोष्ट फार वेगळी आहे. कॅन्सर पेशी ह्या आपल्या शरीरातनंच येतात. त्यामुळे त्यांना अनोळखी म्हणून कसं ओळखेल आपली इम्युन सिस्टम, बिकॉज दे आर ऑटोलॉगस, दे आर आवर्स, सो देर इज, म्हणजे त्याच्यामध्ये फरक नाहीये. जर एखादा विषाणू बाहेरून येतो आणि आपल्या इम्युन सिस्टमला कळतं की ही एक फॉरेन बॉडी आहे, पण कॅन्सरच्या पेशीतच शरीरातच त्यांचा उगम होतो. त्यामुळे आपल्या इम्युन सिस्टम सॉर्ट ऑफ त्यांच्या अगेन्स्ट टॉलरन्स असतो. आणि हे खूप आधी शिकलं जातं, थायमसमध्येच हे घडतं की आपल्या पेशींविरुद्ध लढा आपल्या इम्युन पेशी कशा देतील. आणि तसं झालं तर ऑटो इम्युनिटी नावाचा रोग होतो. आता त्याविषयी आज मी बोलणार नाहीये, पण ही ऑटो इम्युनिटी आपल्याला नको आहे. आपल्याला हवंय कॅन्सर पेशींविरुद्ध जागृत झालेली आपली इम्युनिटी. आणि ती कशी होऊ शकते, कशी करताय, त्यालाही काही उपाय आहेत, काही मार्ग आहेत. आणि त्याच्याकरता हे लसीकरण हा एक खरंच हे आव्हान आहे. कॅन्सर करता लस निर्माण करणं हे एक आव्हान आहे आणि ते काही प्रमाणात सफल झालेलं आहे. त्याच्याकरता काम चालू आहे त्या लसीवर. आणि मी पुढच्या काही स्लाइड्सद्वारे तुम्हाला कॅन्सर विरुद्ध लस किंवा लसीकरण याविषयी थोडक्यात सांगेन. इम्युन सेल थेरपीज म्हणजे आपल्या इम्युन पेशींचाच उपयोग करायचा, म्हणजे टी पेशींचाच उपयोग करायचा, त्यांना शरीराच्या बाहेर काढायचं आणि जेनेटिकली इंजिनियर करायचं. म्हणजे जनुक अभियांत्रिकी असा त्याचा वापर करून त्यांना बदलायच्या या पेशींना, त्यांना हवं असलेलं त्यांच्यावर रिसेप्टर्स टाकायचे, म्हणजे ज्याप्रमाणे त्या कॅन्सर पेशींना खूप चांगल्या प्रमाणात ओळखू शकतील. आणि मग ह्या बाहेर प्रक्रिया झालेल्या पेशी पेशंटमध्ये, त्याच्याच पेशी पेशंटमध्ये परत घालायच्या. आणि असं दिसून आलंय याला कायमॅरिक कार टी सेल्स म्हणजे कायमॅरिक अँटीजन टी सेल्स असं म्हणतात. कारण हे एक प्रकारच्या या पेशींच्यावर जो रिसेप्टर येतो तो दोन पेशींचा त्यांच्यामध्ये एक हायब्रिडच म्हणजे संकरितपणे
संकरित हायब्रिड तयार होतं आणि त्याच्याला टी पेशींचं आणि बी पेशींचे दोन्हीचे गुणधर्म ज्याच्यामध्ये असतात, त्यामुळे ते कॅन्सर पेशीवर अत्यंत चांगल्या प्रकारे हल्ला चढवू शकतात. आता मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड ज्या एका पेशीपासून म्हणजे एका जन्मदात्या पेशीपासून तयार झालेल्या अनेक पेशी ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत अशा बी पेशी ज्यांच्यापासून या अँटीबॉडीज निर्माण होतात त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज असं म्हणतात. आणि या अँटीबॉडीज इथे दाखवल्याप्रमाणे ट्यूमर पेशींना जाऊन चिकटू शकतात. आता ह्या अँटीबॉडीज इतक्या स्पेसिफिक आहेत की त्या फक्त ट्यूमर पेशींनाच चिकटतात, नॉर्मल पेशींना चिकटत नाहीत. त्यामुळे या संशोधनाने म्हणजे प्रतिपिंड ही जी ज्यांनी शोधून काढली त्यांचं नाव जॉर्ज कोहलर, नील्स येर्ने अँड सीझर माइलस्टाइन या तिघांनी या प्रतिपिंड ही शरीराच्या बाहेर कशी तयार करता येतात हे दाखवलं. सोमॅटिक सेल हायब्रिडायझेशन असं म्हणतात किंवा या टेक्नॉलॉजीला हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी असं म्हणतात. आणि याच्याकरता त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला 1984 मध्ये. आता या त्यांच्या संशोधनाने मेडिकल सायन्समध्ये एक क्रांतीच घडून आणलेली आहे, कारण आज या मोनोक्लोनल अँटीबॉडीजमध्ये कुठल्याही रोगाचं निदान खूप ॲक्युरेटली करता येतं आणि कॅन्सरमध्ये तर त्याचा खूपच उपयोग झालेला आहे. अनेक डायग्नॉस्टिक किट्स म्हणजे कॅन्सर निदान करण्याचे किट्स तयार झालेत आणि कॅन्सर थेरपी करता सुद्धा त्याचा खूप उपयोग झाला आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज विल कंटिन्यू टू हॅव एन इम्पॅक्ट ऑन आवर लाईव्स फॉर सेंचुरीज टू कम हे म्हणणं गैर ठरणार नाही. आणि या मोनोक्लोनल अँटीबॉडीज जी जॉर्ज कोहलर, सीझर माइलस्टाइन आणि नील्स येर्नेने शोधून काढली याच्यात आज खूप बदल घडत आहे. निरनिराळ्या प्रकारे या अँटीबॉडीज बदलल्या जात आहेत. जेनेटिक इंजिनिअरिंग वापरून त्यांच्यामधील बदल घडून आणण्यात येते, ज्यामुळे त्यांचा अधिक चांगला उपयोग कॅन्सर थेरपी करता किंवा कॅन्सर ट्रीटमेंट करता येऊ शकतो. आता मी सांगितल्याप्रमाणे या मोनोक्लोनल अँटीबॉडीज जेव्हा तयार झाला तेव्हा अर्थातच लोकांची खूप आशा वाढली की आता याच्यामुळे कॅन्सर ट्रीटमेंट सुरू होईल, कारण ह्या मी म्हटल्याप्रमाणे खूपच स्पेसिफिक आहेत, फक्त कॅन्सर पेशींनाच अटॅक करू शकतात. त्यामुळे खूप लोकांची आशा होती की या थेरपी करता खूप उपयोगी पडतील, पण तसं झालं नाही. आणि याचा उपयोग जास्त कॅन्सर निदानाकरता करण्यात आला. आता ही थेरपी मागे का पडली? कारण या मोनोक्लोनल अँटीबॉडीज ज्या शरीराच्या बाहेर निर्माण केल्या जातात याला हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी म्हणतात. त्याच्यामध्ये काही उंदरांच्या पेशीचा वापर केला जातो आणि या एक फ्युजन टेक्निक वापरलं जातं. त्या उंदरांच्या पेशी एका दुसऱ्या बी पेशींपर्यंत त्यांचं फ्युजन केलं जातं आणि त्यातून त्या निर्माण होतात. आणि मग त्याच्या खूप ट्रायल्स केल्या गेल्या, या अँटीबॉडी तयार झाल्या त्याच्या आणि पेशंट्समध्ये दिल्या गेल्या. पण आता मी आधी म्हटल्याप्रमाणे कुठलंही बाहेरचं प्रथिन किंवा प्रोटीन आलं तर आपलं शरीर त्याला फॉरेन समजून त्याच्या विरुद्ध लढा चढवतं. या मोनोक्लोनल अँटीबॉडीज जरी या ह्युमन ट्युमर्सना टार्गेट करत होत्या तरी सुद्धा त्यांचं ओरिजिन हे माऊस पासून होतं, म्हणजे उंदरांपासून होतं. त्यामुळे पेशंट्समध्ये त्या टॉलरेट झाल्या नाहीत आणि ह्या क्लिनिकल ट्रायल्स थांबवाव्या लागल्या, कारण खूप सिरियस रिॲक्शन्स पेशंट्समध्ये दिसून आल्या. पण त्याचा एक फायदा मात्र झाला की कॅन्सर निदानाकरता तिथं तर काही अँटीबॉडी शरीरात टाकली जात नाही, तिथं तुमचं ब्लड बाहेर काढलं जातं आणि डायग्नॉस्टिक ह्याच्याकरता त्याचा वापर केला जातो या प्रतिपिंडांचा किंवा या मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा. त्यामुळे डायग्नॉसिस पुढे आलं या मोनोक्लोनल अँटीबॉडीजमुळे आणि थेरपी मात्र मागे राहिली. नंतर मी म्हटल्याप्रमाणे जेनेटिक इंजिनिअरिंग वापरून याच अँटीबॉडीजना आता कॅन्सर थेरपी करता वापरता कशा येतील त्यांचं नूतनीकरण करण्यात आलं, खूप बदल घडून आणले त्याच्यात आणि आता आज या क्लिनिक्समध्ये कॅन्सर थेरपी करता उपलब्ध आहे.
कॅन्सरचं निदान करण्याकरता या मोनोक्लोनल अँटीबॉडीज कशा उपयोगी आहेत हे बघूया. प्रोस्टेट कॅन्सर, पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण आहे जास्त. त्याच्यामध्ये एक साधी सिंपल टेस्ट आहे PSA, म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी हे अँटीजन रक्तामध्ये बाहेर पडतं आणि त्याचं मोजमाप करण्याकरता या प्रतिपिंडांचा उपयोग केला जातो डायग्नोस्टिक किटमध्ये. आणि हे कुठल्याही बायोकेमिकल लॅबोरेटरीमध्ये हे निदान करता येतं. तसाच आतड्याचा कॅन्सर म्हणजे कोलॉन कॅन्सर, याच्यामध्ये कार्सिनो एम्ब्रियॉनिक अँटीजन म्हणजे CEA हे मोजलं जातं. ओव्हेरियन कॅन्सर करता कॅन्सर अँटीजन 1 to 5 हे बघितलं जातं. थायरॉइड कॅन्सर करता कॅल्सिटोनिन नावाचं जे द्रव पदार्थ आहे तो मोजला जातो. लिव्हर कॅन्सर करता अल्फा फिटोप्रोटीन बघितलं जातं. आणि काही टेस्टिक्युलर ट्युमर्स अँड जर्मसेल ट्युमर्स आहेत त्यांच्याकरता ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन म्हणजे HCG. आता HCG हे प्रेग्नन्सीमध्ये पण हे HCG ची टेस्ट आहे, पण इतर जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा HCGच्या लेवल्स वाढतात, कारण दीज आर कॉल्ड एज एक्टोपिक हॉर्मोन्स. आणि हे हॉर्मोन्स प्रेग्नन्सीच्या वेळी वाढतात, पण नंतर त्या कमी होतात. आणि त्या फक्त ज्या जर्मसेल ट्युमर्स होतात म्हणजे टेस्टिक्युलर किंवा ओव्हेरियन ट्युमर्स, तेव्हा परत यांच्या लेवल्स वाढू शकतात. त्यामुळे कॅन्सरचं निदान करण्याकरता आपल्याकडे ह्या डायग्नोस्टिक किट्स अवेलेबल आहेत. सगळ्या कॅन्सर्स करता अनफॉर्च्युनेटली नाही आहेत, पण या कॅन्सर्स करता मात्र त्या नक्की अवेलेबल आहेत. या मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॅन्सर निदानाकरता खूप प्रमाणात वापरल्या जातात, पण कॅन्सर थेरपी करता यांचा उपयोग कसा करता येईल हे मी तुम्हाला सांगितलं. आणि या चित्रात दाखवल्याप्रमाणे जेव्हा प्रथम या अँटीबॉडीज तयार करण्यात आला, त्याचा उगम उंदरांच्या पेशींपासून होता हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी वापरून. तर हा गुलाबी रंग जो आहे तो म्हणजे उंदरांचे जीन्स त्या अँटीबॉडीमध्ये काही पूर्ण होते, त्यामुळे ही अँटीबॉडी माऊस ओरिजिनची होती. ही अँटीबॉडी चिकटत होती ट्युमर पेशींना, पण ओरिजिन ह्याचं माऊस पासून होतं किंवा उंदरांपासून होतं. नंतर जनुकीकरण करण्यात आलं, जेनेटिक इंजिनिअरिंग वापरण्यात आलं आणि हा कायमेरा तयार करण्यात आला. कायमेरा म्हणजे सॉर्ट ऑफ हायब्रिड तयार करण्यात आलं. हा गुलाबी रंग जो दिसतोय तो माऊस आणि निळा रंग जो दिसतोय म्हणजे ह्युमन. म्हणजे ही जी अँटीबॉडी आहे ती इझिली एक्सेप्ट व्हावी आपल्या शरीरात, आपल्या इम्युन सिस्टमनी या प्रतिपिंडाला एक्सेप्ट करावं म्हणून जास्त ह्युमनाइज करण्यात आलं. म्हणजे माऊसचे थोडे गुणधर्म ठेवून ह्युमनाइज करायचं. आणि आता तर तिला 100% ह्युमनाइज्ड अँटीबॉडी जी कॅन्सर पेशंटना चिकटू शकते अशी तयार करण्यात आली आहे. आता कायमेरिक अँटीबॉडीज, ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज आणि फुली ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज या क्लिनिक्समध्ये रेग्युलरली नेहमी वापरले जातात कॅन्सर पेशंट्सना ट्रीट करण्याकरता. या स्लाइडमध्ये काही उदाहरणं दिली आहेत मोनोक्लोनल अँटीबॉडीजची जी क्लिनिक्समध्ये वापरली जातात. ब्रेस्ट कॅन्सर करता हर्सेप्टिन किंवा ट्रान्स्टुझुमॅब ही वापरली जाते. ब्रेस्ट कॅन्सर करता रेग्युलरली पेशंट्स करता ही याचा वापर होतो. कोलॉन कॅन्सर ट्रीटमेंट करता सेटुक्झिमॅब वापरलं जातं. बेव्हॅसुझिमॅब म्हणजे ही VEGF नावाच्या रक्तातील एका घटकाच्या विरुद्ध आहे, त्यामुळे अँजिओजेनेसिस जे होतं म्हणजे ट्युमरला रक्त पुरवठा जो होतो तो बंद करण्याकरता या थेरपीचा उपयोग होतो. तर हे अनेक कॅन्सर्सवर याचा उपयोग आज क्लिनिक्समध्ये कॅन्सर पेशंट्सवर रेग्युलरली केला जातो. आणि या सगळ्या अँटीबॉडीज मी सांगितल्याप्रमाणे कायमॅरिक आहेत किंवा ह्युमनाइज्ड आहेत किंवा फुली ह्युमनाइज्ड अशा या अँटीबॉडीज आहेत. कॅन्सरच्या उपचाराकरता सध्या नवीन अँटीबॉडीज आलेले आहेत. त्यांना चेकपॉइंट इनहिबिटर अँटीबॉडीज असं म्हणतात. आणि याच संशोधनाकरता जे मॅलिसन आणि तासुको होन्जो यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
आता ही यामागची संकल्पना काय आहे हे समजून घेऊया. कळायला कॉन्सेप्ट जरा अवघड आहे, पण मी तो सोपा करण्याचा प्रयत्न करते. आता मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही इन्फेक्टेड सेलला ओळखण्याकरता टी पेशी हे काम स्वतः करू शकत नाहीत. त्यांना एका दुसऱ्या पेशीची मदत लागते, आणि ती पेशी म्हणजे अँटीजन प्रेझेंटिंग सेल, जी अमिबासारखी असं मी आपल्याला सांगितलं होतं. ह्या सेल्स हे जीवाणू किंवा विषाणू आत घेतात, त्यांचं प्रोसेसिंग करतात, आणि मग ते अँटीजन टी पेशींना प्रेझेंट केलं जातं, म्हणजे थोडक्यात दाखवलं जातं. आता हे अनेक सिग्नल्स यामध्ये काम करतात. या दोन पेशींचा म्हणजे टी पेशी आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेलचा संवाद साधण्याकरता अनेक सिग्नल्स कार्यान्वित होतात. मी ते काही डिटेल्समध्ये सांगणार नाहीये, पण हे झाल्यानंतरच टी पेशी उत्तेजित होतात, ऍक्टिव्हेट होतात, खूप काही द्रव पदार्थ बाहेर टाकतात, ज्याच्यामुळे ते इतर CD8 पेशींना आमंत्रण देतात, आणि मग त्या इन्फेक्टेड पेशीवर हल्ला चढवला जातो, आणि आपल्या शरीराचा त्या इन्फेक्शन पासून बचाव होतो. आता ही जी प्रक्रिया घडती आहे ती नियंत्रित कालापुरतीच घडली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत शरीरात ते जीवाणू किंवा विषाणू आहेत ते इन्फेक्शन क्लिअर होईपर्यंत आपल्याला हा टी पेशींचा उपयोग आहे. त्यानंतर या टी पेशींना एक स्टॉप सिग्नल मिळायलाच पाहिजे, आणि ते घडतंय ते या दोन रेणूंमुळे, PD1 म्हणजे प्रोग्राम डेथ रिसेप्टर 1 आणि प्रोग्राम डेथ लायगंड 1, PDL1 जे या अँटीजन प्रेझेंटिंग पेशींवर असतं. आता हे दोन रेणू जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा टी पेशींना एक प्रकारचा ब्रेक मिळतो, आणि त्यांना जो स्टॉप सिग्नल मिळाल्यामुळे हायपर ऍक्टिव्हेशन त्यांचं होत नाही. आता आपल्याला माहितीच आहे की टी पेशी ह्या ट्युमर्समध्ये पण आत असतात, आणि तरी त्या कार्य करत नाहीत. का करत नाहीत? कारण ट्युमर पेशी चाणाक्षपणे त्यांनी हे PDL1 मॉलिक्यूल जे आहे ते एक मास्क म्हणून आपल्यावर आवरणावर वापरलेलं आहे. कॅन्सरच्या पेशींवर PDL1 दिसल्यामुळे ज्या आत आलेल्या टी पेशी असतात त्यांच्यावर PD1 हे मॉलिक्यूल असतं. या दोघांची जर एकमेकांशी इंटरॅक्शन झाली तर हा स्टॉप सिग्नल म्हणजे कार्य सुरू करण्याआधीच टी पेशींना स्टॉप सिग्नल मिळतो, आणि त्या टी पेशी एक्झॉस्ट होऊन जातात आणि ट्युमर पेशींना मारू शकत नाही. आता जिम ॲलिसन आणि तसुको होंजोनी काय केलं तर ही प्रक्रिया शोधून काढली, आणि या मॉलिक्युल्स विरुद्ध म्हणजे PD1 आणि PDL1 याच्या विरुद्ध अँटीबॉडीज निर्माण केल्या. आणि त्यांनी असं दाखवून दिलं की जर कॅन्सर पेशंट्सना या अँटीबॉडीज दिल्या तर ट्युमर सेल्स टी सेल्सना एक्झॉस्ट करू शकत नाहीत, टी सेल्स चांगल्या प्रमाणे ऍक्टिव्हेट होतात, आणि त्या ट्युमर सेल्सवर हल्ला चढवू शकतात, आणि ट्युमर सेल्सचा नायनाट करू शकतात. आणि हे खूप प्रयोगानंतर प्री क्लिनिकल मॉडेल्स वापरून आणि लॅबोरेटरी स्टडीज करून दाखवण्यात आलंय की असे अनेक प्रकारचे कॅन्सर्स आहेत ज्या कॅन्सर पेशंट्सना ही जर ट्रीटमेंट मिळाली तर ते अतिशय चांगला प्रतिसाद देतात, त्यांची डिझीज फ्री सर्व्हायव्हल ज्याला आम्ही म्हणतो ते चांगलं वाढतं. या अँटीबॉडीजची नावं म्हणजे इपिलुमॅब, पेम्ब्रोलुझुमॅब, निव्होलुमॅब आणि दुर्वालुमॅब, आणि अशा ही लिस्ट खूप मोठी आहे आता, कारण नवीन नवीन अँटीबॉडीजचा शोध लागतो आहे. आता ह्या अँटीबॉडीज कॉम्बिनेशन म्हणून दिल्या जातात, म्हणजे रेडिएशन बरोबर दिले जातात, किमोथेरपी बरोबर दिले जातात. पण ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर्समध्ये ज्यांनी जे नॉन रिस्पॉन्डर्स झालेत म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटना ज्यांनी प्रतिसाद दिला नाही अशा पेशंट्समध्ये सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स या अँटीबॉडी ट्रीटमेंटमुळे दिसू लागलेला आहे. आणि लवकरच या अँटीबॉडीज रुटीन ट्रीटमेंट प्रोटोकॉल्समध्ये वापरल्या जाऊ लागणार आहेत. या प्रतिपिंडांना म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज ज्या आहेत यांना मॅजिक बुलेट्स असं म्हटलं जातं. का? कारण यांच्यात एक मोठा यांचा गुणधर्म म्हणजे दे आर व्हेरी स्पेसिफिक, फक्त कॅन्सर पेशींनाच या जाऊन चिकटू शकतात. त्यामुळे यांचा उपयोग ड्रग डिलिव्हरी करण्याकरता खूप होऊ शकतो. म्हणजे या
प्रतिपिंडांना, मोनोक्लोनल अँटीबॉडीजना तुम्ही कुठलाही ड्रग चिकटवू शकता, कुठलाही टॉक्सिन चिकटवू शकता. आणि मग अशा या अँटीबॉडीज जर रक्तवाहिन्यांद्वारे शरीरात टाकल्या तर ह्या गाइडेड मिसाईल्स सारख्या आत जाऊन, मॅजिक बुलेट्स म्हटलं आहे यांना, तर ह्या जाऊन फक्त कॅन्सर पेशींना चिकटतील आणि तिथे जाऊन हे ड्रग डिलिव्हर करतील. म्हणजे फक्त कॅन्सर पेशींना हे ड्रग मिळेल, बाकी कुठल्याही पेशींना इजा होणार नाही. आणि यामुळे कॉन्ज्युगेशन विथ ड्रग्स किंवा टॉक्सिन्स वापरून किंवा रेडिओ ऍक्टिव्ह कुठले आयसोटोप्स वापरून डायग्नोसिसमध्ये पण याचा खूप चांगला उपयोग केला जातो. आता ड्रग चिकटवणं यांना किंवा टॉक्सिन चिकटवणं म्हणजे कॅन्सर पेशींचा नाश करणं, हे थेरपी करता उपयोग झाला. आता डायग्नोसिस करता कसा उपयोग करता येतो किंवा केला जातो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता जेव्हा कॅन्सरची वाढ होते तर कॅन्सरची गाठ क्लिनिकली एव्हिडंट व्हायला, म्हणजे क्लिनिकली दिसायला क्लिनिशियनला, ऑन्कॉलॉजिस्टला ती काहीतरी साईजची असावी लागते. म्हणजे ती पाल्पेबल असायला पाहिजे, सोनोग्राफीमध्ये दिसायला पाहिजे किंवा इतर कुठल्या इमेजिंग मोडॅलिटीमुळे दिसायला पाहिजे. पण ती अगदी खूप लहान असेल तर ती गाठ शोधून काढण्याकरता या टेक्नॉलॉजीचा खूप सुंदर उपयोग करता येतो. म्हणजे या प्रतिपिंडाला तो किरणोत्सर्गी पदार्थ जोडायचा, म्हणजे निरनिराळे आयसोटोप्स वापरले जातात. टेक्निशियम 99 किंवा इंडियम 111 हे त्याला जोडले जातात किंवा आयडीन 131. आणि ह्या प्रतिपिंडाला तो किरणोत्सर्गी पदार्थ जोडला आणि मग रक्तवाहिन्यांवाटे आत सोडला तर ते प्रतिपिंड फक्त जिथं कॅन्सर आहे तिथेच जाऊन चिकटतील. आणि जर ह्या पेशंट्सना गॅमा कॅमेरा समोर उभं केलं तर ऍक्च्युली हे इमेजेस घेऊ शकतो, म्हणजे कुठे ही प्रतिपिंड जाऊन पोचली आहेत आणि त्यामुळे निदान होऊ शकतं की कॅन्सरची गाठ कुठे आहे. आणि याचा मुख्य उपयोग म्हणजे वेन द ट्युमर इज नॉट क्लिनिकली एव्हिडंट, म्हणजे क्लिनिकली एव्हिडंट नाहीये तरी सुद्धा छोट्यात छोटा ट्युमर, काही मिलीमीटर साईजचा ट्युमर सुद्धा आपल्याला ओळखून काढता येतो की पेशंटमध्ये हा कुठे दडलेला आहे. याला इम्युनोसिंटिग्राफी असं म्हणतात. आता या स्लाइडमध्ये दाखवलं आहे की या पेशंटला, म्हणजे हा कोलॉन कॅन्सरचा पेशंट होता ज्याला लिव्हरमध्ये ते कॅन्सर पेशी जाऊन तिथे बसल्या होत्या, लिव्हर मेटास्टेसिस झालं होतं. त्याला सेटुक्झिमॅब, मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवलं की हे सेटुक्झिमॅब जी अँटीबॉडी आहे, जी प्रतिपिंड आहे ते वापरण्यात आलं, कारण ते EGFR नावाच्या एका प्रथिनाला टार्गेट करतं जे कॅन्सर पेशींमध्ये असतं. आणि त्याच्याबरोबर त्या सेटुक्झिमॅब बरोबर किमोथेरपी, स्टँडर्ड किमोथेरपी पण दिली गेली या पेशंटला. हे तुम्हाला दिसतील की लिव्हर, त्याचं इमेजिंग जेव्हा झालं तेव्हा लिव्हरमध्ये हे दिसत आहेत तुम्हाला स्पॉट्स, आणि ट्रीटमेंट नंतर कमी झालेले हे स्पॉट्स. काही दिवसानंतर परत इमेजिंग झालं आणि ऑलमोस्ट हे स्पॉट्स खूप प्रमाणात, म्हणजे 80 ते 90% प्रमाणात हे स्पॉट्स कमी झालेले आहेत, कॅन्सर पेशी निघून गेलेल्या आहेत. तर असा उपयोग या मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा क्लिनिक्समध्ये करता येतो. कॅन्सरच्या उपचाराकरता एक नवीन प्रकारची इम्युनोथेरपी आता विकसित झाली आहे. त्याला कायमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल थेरपी असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर केला गेलेला आहे. पेशंटमधील टी पेशी बाहेर काढून जेनेटिक इंजिनिअरिंग करून त्यांच्यामधला जो रिसेप्टर आहे त्याच्यामध्ये बी आणि टी या दोन्ही पेशींचे गुणधर्म घालण्यात येतात. म्हणजे होतं काय की हा पेशींमधला ट्युमरला चिकटणारा जो भाग आहे या अँटीबॉडीजचा, या पेशींचा, तो बी सेल्स पासून घेतलेला आहे, म्हणजे अँटीबॉडी प्रतिपिंडासारखा आहे. आणि पेशीच्या आतला जो भाग आहे, जाणारा भाग आहे, तो टी सेल्स मधून घेतलेला आहे. आता ल्युकेमिक पेशंट्स, म्हणजे रक्ताचा जो कॅन्सर होतो, ल्युकिमियाज किंवा लिम्फोमाज, याच्यामध्ये या ट्रीटमेंटचा खूप फायदा होतो. डॉक्टर कार्ल जून नावाच्या शास्त्रज्ञांनी हे कार्ल टी सेल्स शोधून काढल्या. आणि इथं शेजारी दाखवल्याप्रमाणे एमिली ही त्यांची पहिली पेशंट होती जी 10 वर्ष झाली अजूनही एक चांगलं आयुष्य जगत आहे, जिला ही थेरपी मिळाली. आता ही थेरपी
ह्याचा मुख्य प्रॉब्लेम असा आहे की ही सध्या न परवडण्यासारखी आहे. एका पेशंटची ट्रीटमेंट कॉस्ट जवळजवळ 3 कोटी एवढी येते, अबाउट $400,000. आणि ही ट्रीटमेंट सगळ्यांना उपलब्ध व्हायला अजून खूप अवकाश आहे. भारतामध्ये इंडिजिनसली डेव्हलप म्हणजे भारतात कार टी सेलची निर्मिती करण्याचे प्रयत्न होत आहेत. IIT मुंबई आणि टाटा हॉस्पिटल या दोघांचे हे प्रयत्न चालू आहेत कार टी सेल्स तयार करण्याचे. आणि भारतात तयार झाली तर कदाचित त्याची कॉस्ट खूप कमी येईल अशी आशा आहे. आता या कार टी सेल्सचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कसं आहे हे साधं नाहीये. याच्याकरता खूप स्टराईल फॅसिलिटीज लागतात, म्हणजे हाय ग्रेड GMP फॅसिलिटी, म्हणजे ज्याला गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस फॅसिलिटी अशी GMP ग्रेड फॅसिलिटी आहे. जंतुविरहित वातावरण पूर्णपणे लागतं, तिथेच हे काम होऊ शकतं. या पेशी शरीराच्या बाहेर, पेशंटच्या शरीराच्या बाहेर रक्तातल्या पेशी काढल्या जातात, टी पेशी वाढवल्या जातात आणि त्यांच्यामध्ये याला आम्ही लेंटिव्हायरस किंवा लेंटिव्हायरल वेक्टर असं म्हणतो, तो घातला जातो, ज्याच्यामध्ये या टी आणि बे पेशींच्या रिसेप्टर्सचे जनुक बसवलेले आहेत. नंतर त्या पेशी वाढवल्या जातात आणि काही त्याच्यावर प्रक्रिया करून परत त्या पेशंटमध्ये आत पेशंटला दिल्या जातात. आता ही प्रोसेस पेशंटला हे डोसेस सारखे द्यावे लागतात, त्यामुळे ही उपचार पद्धती खूपच महाग आहे, अनअफोर्डेबल आहे. सध्या एका पेशंटला ट्रीटमेंट जवळजवळ 3 कोटी रुपये एवढा खर्च येऊ शकतो. पण आता मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या देशामध्ये ही थेरपी विकसित होत आहे. एक जॉईंट प्रोजेक्ट होतो आहे IIT मुंबई व टाटा हॉस्पिटल यांच्यातर्फे आणि आता याची ट्रायल सध्या सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आशा आहे की ही उपचार पद्धती लवकरच भारतामध्ये सुद्धा एक कमी कॉस्टला पेशंटला मिळू शकेल. आता कार टी सेल थेरपी ही सध्या वापरली जाते ही ल्युकेमिया पेशंट्स करता, म्हणजे रक्तगटाचे कॅन्सर्स ज्यांना आहेत त्यांना, अक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया किंवा लार्ज बी सेल लिम्फोमाज, मॅटल सेल लिम्फोमाज अशा ह्यांना ही दिली जाते आहे. कारण ही CD19 म्हणजे ट्युमरवर असलेलं एक प्रथिन ज्याला CD19 असं म्हटलं जातं, त्याला ही कार टीचा जो रिसेप्टर आहे तो ओळखू शकतो आणि त्यामुळे ही सध्या ल्युकेमिक पेशंट्स करताच अवेलेबल आहे. सॉलिड ट्युमर्स करता अजून ही विकसित व्हायची आहे, प्रयत्न चालू आहेत. आणि याची नावं म्हणजे येस्कार्टा, केमराया, टेकार्टस किंवा ब्रेयान्झी या नावानी ही थेरपी आज पेशंट्सना अवेलेबल आहे. आता आपण वळूया लसीकरण या विषयाकडे. कॅन्सरच्या अगेन्स्ट एखादी लस तयार झालेली आहे का, ती आपण घेऊ शकतो का आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होणार नाही असं होऊ शकेल का? आता हे सोपं नाही, याचं उत्तर नाही असंच आहे. अजून अशी कुठलीही लस उपलब्ध नाही की आपण जी लस घेतल्यामुळे आपल्याला कॅन्सर होणार नाही. आता लसींमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. प्रोफिलॅक्सिस म्हणजे लस घ्यायची म्हणजे आपण आयुष्यभर किंवा जन्मभर त्या रोगापासून प्रोटेक्टेड राहू शकतो. आपण ते उदाहरण घ्या, आपण लहानपणी लहान वयात पोलिओ, स्मॉल पॉक्स, मम्स, रुबेला अशी कितीतरी वॅक्सिन्स घेतलेले आहेत, MMR वॅक्सिन्स या घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरात लॉंग टर्म प्रोटेक्शन निर्माण होतं, म्हणजे आपण आयुष्यभराकरता प्रोटेक्टेड राहू शकतो. हे वॅक्सिन्स याला प्रोफिलॅक्टिक वॅक्सिन्स असं म्हणतात. आता दुसरा वॅक्सिन्स मधला प्रकार आहे म्हणजे थेरप्युटिक. थेरप्युटिक वॅक्सिन्स म्हणजे रोग झाल्यानंतर हे वॅक्सिन घ्यायचं, त्यामुळे शरीरातली रोगप्रतिकार शक्ती उत्तेजित होऊ शकते आणि कॅन्सर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कॅन्सर करता तयार झालेल्या वॅक्सिन्स किंवा जी लस आहे ती इम्युनोथेरपी या कॅटेगरीत, इम्युनोथेरप्युटिक वॅक्सिन या कॅटेगरीमध्ये मोडते. आणि इथे दाखवल्याप्रमाणे खूप प्रयत्न झाले आहेत निर्णायक तऱ्हेने वॅक्सिन्स बनवण्याचे, म्हणजे डायरेक्ट ट्युमर पेशींपासून
मेलेल्या ट्यूमर पेशींपासून किंवा सेपरेट केलेल्या DNA किंवा mRNA, जे SARS-CoV-2 मध्ये पण आपण बघितलं की mRNA वॅक्सिन्स आहेत, असे अनेक प्रकारच्या वॅक्सिन्स वापरल्या गेल्या आहेत. अथक प्रयत्न चालू आहेत, पण कॅन्सर वॅक्सिन्सच्या अजूनही सक्सेस स्टोरी म्हणावं असं एकही वॅक्सिन आपल्या पुढे अजून आलेलं नाहीये. आता इम्युन पेशींचा उपयोग करून वॅक्सिन बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि ही पेशी म्हणजे, या पेशीलाचं नाव आहे डेंड्रायटिक सेल्स. ही अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स म्हणजे मोनोसाइट मॅक्रोफेज सारखीच पेशी आहे. या पेशी पण शरीराबाहेर वाढवता येतात. रक्तातून काढून त्यांच्यावर काही प्रक्रिया करून या पेशींची निर्मिती होऊ शकते. बऱ्याच मोठ्या प्रमाणात यांना वाढवता येतं आणि मग त्यांच्यामध्ये ट्यूमर मेलेल्या ट्यूमर पेशी किंवा ट्यूमर पेशींची प्रथिनं असं घालून यांना सज्ज केलं जातं. आणि या पेशी जर आपण पेशंटला दिल्या तर त्यांच्यामध्ये टी सेल जागृत होऊ शकतात आणि हे टी सेल्स म्हणजे जे मी मागे म्हटलं त्याप्रमाणे CD8 टी सेल्स, ज्या किलर टी सेल्स आहेत, ज्यांना कॅन्सरच्या पेशी मारण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे, अशा पेशींची निर्मिती होऊ शकते. आणि डेंड्रायटिक सेल वर या प्रोटोकॉलनी एक वॅक्सिन बनवलं गेलं प्रोस्टेट कॅन्सरच्या अगेन्स्ट, आणि काही प्रमाणात ते पेशंट्समध्ये वापरलं गेलं आणि चांगले रिझल्ट्सही दिले त्या वॅक्सिनने. आता सांगितल्याप्रमाणे हे मॅन्युफॅक्चर कसं केलं जातं, तर रक्तातून मोनोसाइट्स नावाच्या ज्या पेशी आहेत त्या बाहेर काढल्या जातात. त्यांचं रूपांतर डेंड्रायटिक सेलमध्ये होऊ शकतं. त्याच्याकरता त्यांना काही सायटोकाइन्सची गरज लागते. म्हणजे मी म्हटले काही द्रव पदार्थ इम्युन सेल्स एकमेकांशी बोलताना हे जे द्रव पदार्थ सोडत असतात ते सायटोकाइन्स, त्यांचं एक कॉकटेल वापरलं जातं या पेशींवर आणि मग या पेशी डेंड्रायटिक पेशी म्हणून होतात. त्यांच्यामध्ये त्या पेशंटचा काढलेला जो ट्यूमर असतो त्या ट्यूमर सेल्सच्या पेशी वेगळ्या केल्या जातात आणि ते या डेंड्रायटिक सेल्सवर टाकल्या जातात. म्हणजे त्या डेंड्रायटिक सेल्स त्यांना आत घेतील, त्यांच्यावर प्रोसेसिंग करतील आणि त्यांचं जे प्रथिन आहे ते आपल्या पेशींच्या बाहेर दिसायला लागेल. म्हणजे शरीरातल्या ज्या टी पेशी आहेत त्या येऊन या प्रथिनांना ओळखतील, त्या सज्ज होतील आता आणि सायटोटॉक्सिक टी सेल्स तयार होऊन कॅन्सर सेल्सचा नाश करू शकतील. अशी ही थोडक्यात थेरपी आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ही डेंड्रायटिक सेल थेरपी वापरून सिप्युलुसेल नावाचं एक वॅक्सिन मार्केटमध्ये आलं होतं, जे प्रोस्टेट कॅन्सर पेशंट्स करता ज्याची क्लिनिकल ट्रायल केली गेली आणि प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्यांनी चांगला रिस्पॉन्स दाखवला. मला परत हे सांगावं वाटतं की हे वॅक्सिन हे पर्सनलाइज्ड वॅक्सिन आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटचा ट्यूमर काढून त्याच्यापासून त्या पेशंट करता हे वॅक्सिन बनवता येतं. त्यामुळे हे सर्रास सगळ्यांना इझिली अवेलेबल असं नाहीये आणि हे परत महाग आहे, अनअफोर्डेबल आहे. आणि हे एकच उदाहरण आहे की ज्यांनी आपल्याला काही स्वरूपात सक्सेस दाखवलेला आहे लसीकरणाच्या बाबतीत, आणि ते सुद्धा थेरप्युटिक वॅक्सिन म्हणून. आता मी जिनोमिक्स या विषयामध्ये खूप नवीन काही प्रयोग झालेले आहेत आणि जिनोमिक्सचा उपयोग इम्युन सिस्टममध्ये किंवा वॅक्सिन्स निर्मितीमध्ये खूप प्रमाणात आता केला जाऊ शकतोय. म्हणजे आता या पुढचा काळ म्हणजे पर्सनलाइज्ड वॅक्सिन्स बनवली जातील, प्रत्येकाला स्वतःचं वेगळं वॅक्सिन. कारण त्या पेशंटमधनं त्याचा DNA RNA काढण्यात येईल, त्याचं सिक्वेन्सिंग केलं जाईल आणि त्याच्यातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सिस्टम्स बायोलॉजी असे अप्रोच वापरून प्रथिनं कुठली आहेत दडलेली ती शोधून काढता येतील. त्यामुळे आपल्याला जो प्रश्न आहे की कॅन्सरवर काय वेगळं आहे ते कळू शकेल. किंवा कारण या जिनोमिक लेव्हलवरनं आपण तयार केलेली ही प्रथिनं आहेत, मग त्यांना आपण त्याचा mRNA करू शकतो किंवा त्या डेंड्रायटिक पेशींमध्ये त्यांना घालू शकतो किंवा नॅनो टेक्नॉलॉजी वापरून या प्रथिनांचा उपयोग केला जातो आणि मग ते पेशंट्सना सेल थेरपी म्हणून परत दिली जाऊ शकतात. तर हे
आपण बघणार आहोत यापुढे यांनाच निओ अँटीजन्स किंवा नवीन अँटीजन्स असं म्हटलं जातं. आणि ही टेक्नॉलॉजी अजून विकसित होत आहे, पण मला खात्री आहे की लवकरच पर्सनलाइज्ड वॅक्सिन्स कॅन्सर करता नक्की बनतील. आणि याच्याकरता अर्थात मी म्हटल्याप्रमाणे जगातल्या अनेक लॅबॉरेटरीजमध्ये हा प्रयत्न चालू आहे. आज आपण बघितलं की कॅन्सर विरुद्ध आपली ही इम्युन सिस्टम किंवा इम्युन सेल्स कशा काम करतात. पण असं काही आपल्याकडे असे काही मोजमाप आहे का की ज्यामुळे आपल्याला कळू शकेल की आपली इम्युनिटी कमी पडतीये किंवा चांगली आहे? खरं सांगायचं तर ह्याचं उत्तर नाही असंच आहे. असं कुठलंही मोजमाप नाही की ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की एका ए व्यक्तीची इम्युनिटी ही बी व्यक्तीपेक्षा कमी किंवा जास्त आहे. कारण आपण बघितलं असेल की इम्युनिटी म्हणजे एक कुठली तरी पेशी किंवा एक कुठला तरी घटक नाहीये, तर हे अनेक पेशींचं एकत्रित येऊन क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ज्याला आपण म्हणतो असं आहे. त्यामुळे एक अशी सिंगल टेस्ट कुठलीच नाही की ज्याच्यामुळे कळू शकेल की तुमची इम्युन सिस्टम चांगली वर्क होतीये किंवा नाही. आता असे काही ढोबळ अंदाज आहेत की ज्याच्यामुळे कळू शकतं की आपली इम्युन सिस्टम नीट काम करत नाही. उदाहरणार्थ, स्ट्रेस लेवल्स जर खूप हाय असतील, म्हणजे माणूस सारखा स्ट्रेसमध्ये असेल, तर याचा इम्युन सिस्टमवर खूप परिणाम होऊ शकतो. दुसरं उदाहरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला सारखं सर्दी किंवा खोकला असा सारखा वरचेवर होत असेल तर, किंवा एखाद्या व्यक्तीला जठराचे आजार होत असतील किंवा ज्याला आपण टमी प्रॉब्लेम्स असं म्हणतो ते होत असतील, ते सुद्धा एक इंडिकेशन आहे. जर शरीरात कुठेही होणारी जखम ही लवकर भरत नसेल, त्याच्यामुळे सुद्धा हा एक मी म्हटलं त्याप्रमाणे हे फार ढोबळ असे पॉइंट्स आहेत की ज्याच्यामुळे असं इंडिकेशन मिळू शकतं की तुमची इम्युन सिस्टम चांगली नाही. वारंवार इन्फेक्शन्स होणं आणि कानाचे किंवा डोळ्यांचे यांच्यामध्ये सारखं इन्फेक्शन होत राहणं हे सुद्धा एक इंडिकेशन आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला सारखं दमल्यासारखं वाटत असेल, थकवा जाणवत असेल, तर आपली इम्युन सिस्टम नीट काम करत नाही असं म्हणता येईल. आता ही आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली कशी ठेवता येईल त्याच्याकरता काही सजेशन्स आहेत. आणि त्या म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम, रेग्युलर व्यायाम करणं याला फार महत्व आहे. आणि त्यांनी म्हटलंय कमीत कमी 150 मिनिटं तरी मॉडरेट एक्सरसाइज दर आठवड्याला केला पाहिजे. चांगल्या खाण्याच्या सवयी, बॅलन्स डाएट पाहिजे ज्याच्यामध्ये फळभाज्या, सॅलड्स, फ्रूट्स हे असावं आपल्या डाएटमध्ये. वजनावर नियंत्रण, बॉडी मास इंडेक्सकडे लक्ष ठेवणं, त्यामुळे स्थूलता येणार नाही असं बघावं. चांगली झोप ही तितकीच महत्वाची आहे आपल्या इम्युनिटी करता. स्ट्रेस लेवल्स कमी करणं, आणि त्या अर्थातच स्ट्रेस लेवल्स करण्याकरता मेडिटेशन हे एक चांगलं समजलं जातं. रेग्युलर एक्सरसाइज किंवा काही छंद जोपासणं यालाही महत्व आहे. स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको कन्झम्पशन कुठल्याही प्रकारे ही हॅबिट जर सोडता आली किंवा ही सवयी सोडता आल्या तर फारच चांगलं. पण नसेल तसं किंवा जड जात असेल ते करायला तर मॉडरेशनमध्ये तरी करावं. दुसरं म्हणजे इन्फेक्शन्स, कुठल्याही इन्फेक्शन पासून स्वतःचा बचाव करणं आणि त्याच्याकरता चांगलं हायजीन ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे वॅक्सिन्स. जी काही वॅक्सिन्स अवेलेबल आहेत ती आपण घेतली पाहिजेत. लहानपणीच वॅक्सिनेशनचा प्रोटोकॉल फॉलो केला जातो. ती वॅक्सिन्स घेतली पाहिजेत म्हणजे आपल्या शरीरात लॉंग टर्म इम्युनिटी या जीवाणू किंवा विषाणूच्या अगेन्स्ट तयार होते आणि आपली इम्युन सिस्टम कार्यान्वित राहते. आता ही जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती कुठल्याही इन्फेक्शनच्या विरुद्ध असो किंवा कॅन्सरच्या विरुद्ध असो, तिला आपण वाढवू शकतो, वृद्धिंगत करू शकतो, चांगली ठेवू शकतो. आणि
आहाराला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. चांगला आहार घेणं हे इम्युनिटी करता महत्त्वाचं आहे. भारतीय जर आपण डाएट बघितलं किंवा भारतीय आहार बघितला तर खरं तर आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्यांपासून आपल्या भाज्या फळांमध्ये हे सगळे गुण आहेत की ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढू शकते. नॉन व्हेजिटेरियन्स जे फिश कंझ्युम करतात किंवा खातात ते फिश आणि फिश ऑइल्सचं सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि या चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक पदार्थ हे इम्युनिटी बूस्टर आहे. मध्यंतरी कोविडच्या काळात मिनिस्ट्री ऑफ आयुषनी बूस्ट इम्युनिटी म्हणून त्यांच्या वेबसाईटवर ही छान माहिती दिली आहे आणि तुम्ही ती जरूर बघू शकता. आहाराबरोबर व्यायाम, योगासन व प्राणायाम यालाही तितकंच महत्त्व आहे. तर हे आपल्या हातात आहे आपली इम्युनिटी कशी चांगली ठेवायची. तर चांगला आहार घेणं हे खूपच महत्त्वाचं आहे. एक चांगलं इम्युन बूस्टर आहे आणि ते आपण नक्कीच त्याचा उपयोग करू शकतो. आता एक शेवटचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि तो म्हणजे गट इम्युनिटी. इम्युन पेशी या आपल्या आतड्यांमध्ये सुद्धा आहेत. त्याच्यामुळे म्युकोझल इम्युनिटी निर्माण होते. आता शरीरात आपल्या जीवाणू आहेत, सगळीकडेच आहेत. आतड्यांमध्ये ते जास्त प्रमाणात आहेत. आता हे जीवाणू गुड बॅक्टेरिया म्हणून असतात जे आपल्याला मदत करतात आणि बॅड बॅक्टेरिया ज्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आता गुड बॅक्टेरिया हे बॅड बॅक्टेरियांना नियंत्रित ठेवतात. कॅन्सर पेशंट्समध्ये याचं काय महत्त्व आहे? सायन्स नावाच्या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेले जे शोधनिबंध आहेत त्यात असं दिसून आलं की ज्या कॅन्सर पेशंट्समध्ये रुमिनोकोकिशिये किंवा फेकॅली बॅक्टेरियम नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जास्त प्रमाणात, त्यांचा इम्युनोथेरपीला रिस्पॉन्स खूप चांगला आढळून आला आहे. आता हा शोध खूप महत्त्वाचा ठरला आहे कारण आता ज्याला आपण प्रोबायोटिक्स म्हणतो अशा फॉर्ममध्ये या कॅप्सूल्स बनवून, ज्याच्यामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, असे कॅप्सूल्स बनवून पेशंट्सना दिले जात आहेत आणि हे क्लिनिकल ट्रायल सध्या चालू आहे. आणि बघितलं जाते की या पेशंट्समध्ये कॅन्सर विरुद्ध प्रतिकारशक्ती कशी वाढते किंवा कशी वाढवता येईल. तर आज मी तुम्हाला कर्करोग व रोगप्रतिकार शक्ती याच्याविषयी थोडक्यात सांगितलं. ज्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो असा या विषयाचा आपण थोडक्यात आढावा घेतला. लवकरच कॅन्सर इम्युनोथेरपी ही कॅन्सर पेशंट्स करता रुटीन स्टँडर्ड थेरपी म्हणून वापरली जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना याची माहिती मिळावी हा माझा या भाषणामागचा उद्देश होता. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर मला ईमेलने कळवा. मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा अमर हिंद कार्यकारी मंडळाचे आभार. धन्यवाद.